आजकाल डिजिटलचं जमाना असल्यामुळे आपल्याला जिथं तिथं पाहतोय आपण भरपूर सारे बॅनर्स पाहतो, भरपूर सारे इमेजेस पाहतो. अनेक ठिकाणी आपण व्हिडिओ एडिटिंग्स किंवा अनेक स्किल्स जे डिजिटली प्रसिद्ध असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते म्हणजे आपण इमेज एडिटिंग. आज एखादी वेबसाईट डिझाईन करायचं झालं तरीसुद्धा आपल्याला लोगो लागतो, तो सुद्धा एक ग्राफिक डिझाईनचाच भाग आहे. आणि ग्राफिक डिझाईन्समध्ये आपण एक इमेज क्रिएट करणं, एक व्हिडिओ क्रिएट करणं, एक ग्राफिकली आपण आपल्या डिजिटली प्रोडक्ट्सला मार्केटमध्ये कसं सेल्स करू शकतो यासाठी खूप महत्त्वाचा भाग असतो ग्राफिक डिझाईन्स. आज तुमचा बिझनेस, आज तुम्हाला घरी बसून जर पैसे कमवायचे असतील तर आज तुम्हाला ग्राफिक डिझाईन्समध्ये जर तुम्ही करिअर केलात तर तुम्हाला नक्कीच भरपूर सारे जॉब्स आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आणि शिवाय जर नाही अवेलेबल असतील किंवा जर तुम्हाला जॉब करायचंच असेल तर ग्राफिक डिझाईन्समध्ये फ्रीलान्सिंग करू शकता किंवा तुम्ही अनेक पर्याय आहेत ज्या पर्यायाद्वारे तुम्ही ग्राफिक डिझाईन्स करून पैसे कमाई करू शकता. आता एक ग्राफिक डिझाईन्स म्हणजे काय, कोणाला तर तुम्ही एखादं इमेज क्रिएट करून दिलात, ॲड नेटवर्क चालवण्यासाठी इमेजेस लागतात, त्यानंतर व्हिडिओज लागतात, अशा बऱ्याच गोष्टी आहेत की जे ग्राफिक डिझाईनशिवाय किंवा एखाद्या इमेज एडिटिंग व्हिडिओ एडिटिंगशिवाय कोणताही व्यवसाय आपण चालवणं मुश्किल होतं. तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लोगो डिझाईन कसं करायचं, एखादा इमेज एडिटिंग आपण कसं करू शकतो, एखादे यूट्यूबचे थंबनेल कसे बनवू शकतो, एखाद्या इंस्टाग्रामवरती आपण पोस्ट करतो तर त्या पोस्टची क्वालिटी कशी असली पाहिजे, किंवा ग्राफिक डिझाईन्समध्ये आपण करिअर करण्यासाठी आपल्याकडे कोणकोणते स्किल्स हवेत, ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर या व्हिडिओला तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कन्वा या सॉफ्टवेअरचं जे मोबाईलवरती, जे आपल्या लॅपटॉपवरती अवेलेबल असतं त्याचं ट्युटोरियल मी देणार आहे. शिवाय जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर त्या मोबाईलवरती सुद्धा तुम्ही कॅनवा चालू करू शकता. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव आहे संदीप पाटील. मी तुम्हाला घरी बसून पैसे कमवण्याचे विविध मार्ग सांगतो आणि त्यापैकी मी तुम्हाला ग्राफिक डिझाईन्स, त्याचबरोबर यूट्यूब, ब्लॉगिंग, फ्रीलान्सिंग, ॲफिलिएट मार्केटिंग सोबतच तुम्हाला मी वेबसाईट डिझायनिंग, त्यानंतर इमेज एडिटिंग ह्या बाबतीत मी बरेच सारे असे माझे व्हिडिओज अवेलेबल आहेत. पण आज मला असं या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला एक इमेजचं प्रॉपर पद्धतीनं इन्फॉर्मेशन्स द्यावं असं वाटलं मला पूर्णपणे, कारण आपण एक वेबसाईट डिझाईन करण्यासाठी आपल्याला इमेजची खूप गरज लागते. तर मी तुम्हाला एक वेबसाईट डिझाईनचा जो कोर्स, मी तुम्हाला एक वेबसाईट डिझाईन करायला मी तुम्हाला त्याच्या आधी व्हिडिओ दिला होता, तो जर तुम्ही व्हिडिओ पाहिला नसाल तर तुम्ही तो व्हिडिओ पहा. पण समजा जर तुम्हाला एक नवीन वेबसाईट डिझाईन करायचं आहे तुमच्या एलिमिनेटरच्या साह्याने, तर तो माझा व्हिडिओ देण्या अगोदर मी विचार केला की अगोदर तुम्हाला मी इमेजेसचं शिकू, कारण हे इमेज जर तुम्हाला करता आले किंवा तुम्ही तुमचा व्यवसाय असेल तर तुम्ही त्या व्यवसायाला सुद्धा पुढे घेऊन जाऊ शकता ह्या इमेजच्या एडिटिंगच्या साह्याने. तर हे जो भाग आहे, जो कॅनवावरती जे तुम्ही ग्राफिक डिझाईनचं जे इमेज एडिटिंग वगैरे करता ते कोणीही करू शकतं घरी बसून, किंवा तुमच्या मोबाईलवरती, किंवा तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती, तुमच्याकडे PC असेल तर PCवरती हे कोणीही करू शकतं, इझिली साध्य होतं. तर ते कसं करायचं, काय करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक लोगो डिझाईन्स कसं करायचं, त्याचबरोबर मी तुम्हाला यूट्यूबचे थंबनेल्स कसे बनवायचे, त्याचबरोबर मी एखाद्या इंस्टाग्रामची पोस्ट, त्यानंतर इंस्टाग्राममध्ये कवर फोटो, त्याचबरोबर फेसबुकचा पोस्ट, फेसबुकचे कवर फोटोज कसे लावतात, त्याचबरोबर आणखी असे बरेच प्रश्न आहेत की जे कस्टम इमेज पण तुम्हाला जर बनवायचं असेल, की एखाद्या क्लायंटला जर असा इमेज हवा आहे बनवून, तर तसं तुम्ही देऊ शकता. तसं पाहायला गेलं तर एक कॅनवा नावाचा हा जो सॉफ्टवेअर आहे तो फ्री पण आहे आणि त्याबरोबर पैसे पण त्याला लागतात. पण आता तुम्हाला मी फ्री व्हर्जन शिकवणार आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही घरी बसून आपले स्वतःचे मस्त फोटो वगैरे डेव्हलप करू शकता. आणि काही असे ट्रिक्स पण सांगणार आहे की ज्या ट्रिक्सद्वारे तुम्ही तुमच्या स्किलला डेव्हलप करून तुम्ही नक्कीच त्यामध्ये भरपूर काही शिकू शकाल. फक्त इतकंच रिक्वेस्ट करतो, जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला म्हणजे व्हिडिओला लाईक करा, कारण व्हिडिओला अनेक लोक लाईक नाही करत, व्हिडिओ पूर्ण पाहतात, व्हिडिओ आवडतात सुद्धा, परंतु लाईक नाही करत. तर लाईक आणि कमेंट करत चला. तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाची उत्तरे कमेंटद्वारे मी लगेच तिथल्या तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. तर मी आता येतो माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती, कारण तर मित्रांनो कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आलो आहे. कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती आल्यानंतर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे एखादा मेल ID असेल तर त्या मेल ID वरती तुम्ही कंटिन्यू करा, किंवा तुम्ही एक नवीन मेल ID क्रिएट करा.
मेल आय डी कसे क्रिएट करायचे याच्या बाबतीत माझे अनेक व्हिडिओज आहेतच, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की इथं जर तुम्ही आलात तर तुम्ही इथं क्रिएट ॲड करून तुम्ही तुमचे हे डिटेल्समध्ये साईनअप करावं लागेल. कंटिन्यू विदाउट ॲन अकाउंट जर तुम्ही केलात तर इथे तुम्हाला तुमचं जे काही लेबल वगैरे आहे ते तुम्ही करून एक प्रोफाईल तुम्ही तुमचं स्वतःचं तयार करू शकता. तो क्रिएट करणं म्हणजे तुमचं फक्त तुम्हाला थोडंसं नाव वगैरे देऊन तुम्हाला एक प्रोफाईल क्रिएट करावं लागतं. तर अशा पद्धतीने सध्या तरी मी माझ्याकडे ऑलरेडी प्रोफाईल आहे. समजा मी आता इथं लिहिलं की एक नाव लिहिलं मी फक्त संदीप म्हणून आणि इथे मी डन केलं तर इथे माझं एक प्रोफाईल क्रिएट झालं आणि इथून मी हे ॲड करू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक गेस्ट म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा माझे इतके अकाउंट्स आहेत त्या अकाउंट्सपैकी मी एखादा अकाउंट्स तुम्हाला आता वापरून दाखवतो की त्यावरती कॅनवा हा सॉफ्टवेअर कसा वापरायचा. तर मी आता कोणत्याही एखाद्या आता समजा माझा हा मराठी डिजिटल ब्लॉग म्हणून हा एक मी जो मेल आय डी आहे तो मेल आय डीला मी इथे लॉग इन करून घेतला आणि इथे आल्यानंतर गुगलच्या ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डवरती याल तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट गुगलच्या डॅशबोर्डवरती जाल तर इथं टाईप करा canva.com. आता हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन्स किंवा तुम्हाला वेबसाईट डिझाईन्स प्रॉपर पद्धतीने शिकायचं असेल तर ग्राफिक डिझाईनचा हा कोर्स तुम्हाला करावा लागेल. कारण याच्यावरती जर तुम्हाला इमेजेस वगैरे प्रॉपर बनवता आले तर तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादं वेबसाईट डिझाईन करणार तो ई-कॉमर्सचा असेल किंवा तुम्ही स्टॅटिक वेबसाईट बनवतात तुम्ही कोणताही वेबसाईट बनवलात तरीसुद्धा त्यावरती तुम्हाला खूप इझिली सर्व गोष्टी इझिली समजू शकतात. तर मी इथं आलो तर इथं माझा आता सध्या इंटरनेटचा इश्यू आहे तर या ठिकाणी मी आता पहिल्यांदा इथे टाईप करतो canva.com किंवा तुम्ही फक्त कॅनवा जरी टाईप केले तर तुम्हाला हा असा डॅशबोर्ड दिसेल. आता या डॅशबोर्डमध्ये तुम्ही पाहू शकता की या डॅशबोर्डवरती इथं तुम्हाला लॉग इन आहे तर लॉग इन्स तुम्ही करून घ्या. जे तुमचं मेल आय डी असेल तुमचा त्या मेल आय डीने तुम्ही लॉग इन करून घ्या. आता लॉग इन केल्यानंतरच तुम्हाला मी दाखवतो की इथे मी हा जो पॉपअप येतो ह्या पॉपअप मी बंद करतो आणि त्यानंतर तुम्हाला हा असा एक डॅशबोर्ड दिसतो. आता या डॅशबोर्डवरती तुम्हाला जे काही तुम्हाला समजा जर ग्राफिक डिझाईन्सचं तुम्हाला अजिबात काहीही नॉलेज नसेल तरीसुद्धा तुम्ही एक चांगले बॅनर इमेजेस बनवू शकता. तुम्ही तुमचे एक व्हिडिओज क्रिएट करू शकता. भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही एक ग्राफिक डिझाईन्समध्ये प्रॉपर पद्धतीने काम करू शकता आणि एक ग्राफिक डिझायनरसुद्धा बनवू शकता या कॅनवाच्या मदतीने. आणि कॅनवा हे एक असा वेबसाईट आहे की ज्या वेबसाईटवरती तुम्हाला हवे तसे इमेजेस कस्टम इमेजेस तुम्ही बनवू शकता. तर इथे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणी क्रिएटेड न्यू डिझाईन्स आहे आणि त्यानंतर इथं यू माईट वॉन्ट टू ट्राय असं सुद्धा दिलं आहेत. आता यामध्ये असं आहे की जर समजा जर तुम्हाला एखादा ब्रोशर्स बनवायचे आहेत जर तुम्हाला व्हिजिटिंग कार्ड्स बनवायचे आहेत तुम्हाला जर लेटर हेड बनवायचं जर तुम्हाला थंबनेल बनवायचे जर तुम्हाला काहीही तुम्ही ह्या कॅनवावरती करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला इथं क्रिएट अ न्यू डिझाईन्स आहे. या क्रिएट अ न्यू डिझाईन्सला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता समजा जर तुम्हाला आता लोगो बनवायचं तर पहिल्यांदा मी इथे लोगो टाईप करतो आणि लोगो टाईप केल्यानंतर लोगो तुम्हाला कोणती साईज असली पाहिजे समजा 500 बाय 500ची असली पाहिजे. आता कसं आहे की लोगोची काही स्टँडर्ड साईज असतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण एक इमेज एडिटिंग बनवतो किंवा इमेजची एडिटिंग करतो किंवा इमेजला काहीतरी प्रॉपर बनवतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तुमची साईज. जसं साईज म्हणजे आता कोणत्याही गोष्टीला एक आपलं कॅपॅसिटी असते. एखाद्या गोष्टीला आपण त्या नावाने त्या कॅपॅसिटीनी ओळखलं जातं त्याच पद्धतीने इथे साईज असतो. मग हे साईज काय असतं की आता समजा लोगो आहे माझा 500 बाय 500चा म्हणजे एक स्क्वेअर टाईपचा मी एक लोगो डिझाईन केला. त्याचबरोबर तुमची स्टँडर्ड साईज काय असली पाहिजे लोगोची 250 बाय 100 असली पाहिजे 90 बाय 100 असली पाहिजे काय असली पाहिजे हे तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करू शकता. त्यासाठी तुम्हाला नवीन टॅबवरती जाऊ शकता आणि तुम्ही इथं सर्च करू शकता की स्टँडर्ड साईज ऑफ लोगो. समजा जर तुम्हाला हॉरिझॉन्टल साईज एक रेक्टँगल साईजचं बघायचं असेल तर त्याचं काय असलं पाहिजे लोगोची साईज काय असली पाहिजे ह्यासाठी तुम्ही थोडंसं आर्टिकल वाचून त्यावरती तुम्ही पाहू शकता. तर मी इथे आता सध्या एक लोगो जो आहे इथे बघा तुम्ही इथे सांगितलेलं आहे की 250 बाय 400चा पण आहे 160 बाय 160 पिक्सेलचा पण लोगो बनवला जातो वगैरे. तर हे तुम्ही पाहू शकता. या व्यतिरिक्त समजा जर आता मला लोगो बनवायचा तर मी इथे 500 बाय 500चा एक ॲनिमेटेड लोगो पण बनवू शकता तुम्ही एक लोगो पण बनवू शकता. तर मी इथे लोगोला क्लिक करतो आणि लोगोला क्लिक केल्यानंतर आता एक गोष्ट अशी आहे की समजा जर तुम्हाला कस्टमाइज्ड लोगो बनवायचा असेल की तुम्हाला 250 बाय 100 घ्यायचं असेल तर इथे एक ऑप्शनसुद्धा आहे. इथं जर तुम्ही गेलात तर इथे कस्टम म्हणून एक क्रिएट न्यू डिझाईन्सला जर तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला इथे तुम्हाला खाली गेल्यानंतर समजा इथं तुम्हाला काय करायचं आहे कस्टम साईज म्हणून एक ऑप्शन आहे. या कस्टम साईज ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही समजा 250
250 बाय 100चा जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही 250 बाय 100 असं हाईट घेऊ शकता आणि एक लोगो क्रिएट करू शकता. मग तुम्हाला ते कसं दिसतं की ही साईज आहे, मग ह्या साईजला तुम्ही इथे लोगो बनवू शकता. इथे काही तुम्हाला असे टेम्पलेट्स देतात की ज्याच्याद्वारे तुम्ही हे लोगो करू शकता. आता बघा इथे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत की ज्या ऑप्शन्सद्वारे तुम्ही एक प्रोफेशनल आणि इझिली वेबसाईट्स म्हणा किंवा तुम्ही कोणतीही गोष्ट इझिली करू शकता. तुम्हाला इतकं जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपला डिजिटल मार्केटिंगमध्ये किंवा डिजिटल युगामध्ये आपण पाहत असतो की टेक्नॉलॉजी कायम पुढे जात आहे. जसं की आता काही दिवसापूर्वी जे ChatGPT आलं, ChatGPTनी गुगलला कम्पीट करण्यासाठी ChatGPT आलं आणि त्याच्यानंतर ChatGPTनी हाहाकार माजवला आणि अनेक लोक ChatGPT वापरायला लागले. आज ब्लॉगिंग करायचं आहे, आज तुम्हाला एक वेबसाईट बनवायचं आहे, आज तुम्हाला कोणतेही एखादं इमेज करायचं असेल, एखादा व्हिडिओ बनवायचा असेल तर आज ChatGPTने सुद्धा खूप मस्त काम केलेलं आहे. सर्व काही तो ॲटोमॅटिक करून देतो. मग मॅन्युअली जे काही वर्क आहे तो मॅन्युअली वर्क खूप कमी झालेला आहे आणि खूप सिम्पल झालेलं आहे. काही स्मार्ट वर्क करून लोक आता लाखो करोड रुपये पण कमवत आहेत. तर या पद्धतीने आता मी समजा इथे आलो आणि मला इथे एक लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही आलात तर इथे एक असं ऑप्शन दिसतो प्रो नावाचा. तर हा प्रो नावाचा जर तुम्ही घेतला तर इथे तुम्हाला पेमेंट करावं लागतं आणि ते पेमेंट्स तुम्हाला 7-8 हजार रुपये असणार तो वर्षाचं वगैरे. तर ते तुम्हाला पैसे पे करावे लागतात, मग तुम्हाला हे करावं लागतं. पण तुम्ही इथे फ्रीमध्ये करायचं असेल तर जिथे तुम्हाला हा दिसत नाही आहे प्रो तो तुम्ही घेऊ शकता. जसं की आता हा एक आहे तर मी इथं आणून ठेवलं तर अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. असे तुम्ही एक लोगो तुमचा बनवू शकता. पण ह्या लोगोमध्ये मला हे लोगो नाही पाहिजे, आता हे बॅनर्स झालं त्यांनी दिलेलं. पण मला लोगो क्रिएट करायचा असेल तर मी लोगोसुद्धा इथून क्रिएट करू शकतो. तर मी इथे फक्त तुम्हाला आता इथून क्रिएट न्यू डिझाईन्स करतो आणि पहिल्यांदा मी कस्टम साईज घेऊन आपण एक इमेज किंवा काहीतरी आपण ते बनवलं होतं. तर मी इथं लोगोच तुम्हाला दाखवतो. लोगोची जे काही आहे जसं की आता इथं 500 बाय 500चा एक लोगो घेतो आणि लोगो घेतल्यानंतर इथे आता असे अनेक लोगोज इथं साईडला तुम्हाला दिसतील. तर पाहू शकता तुम्ही RC आहे वगैरे वगैरे. तर या ठिकाणी मला आता समजा मी हा एक लोगो घेतला तर ह्या लोगोला इथं लिहिलेलं आहे RBC, त्यानंतर आता बोरेकल स्टुडिओज. आता मला काय करायचं, इथे मला माझं नाव लिहायचं. समजा मला लिहायचं आता समजा माझंच वेबसाईटचं नाव आहे किंवा माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी अभिमान. तर मी काय करेल मराठी, ह्याला तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला लिहायचं आहे मराठी अभिमान. आता गोष्ट अशी असते की अभिमान आता मी इथे लिहिलं, पण मला आता हा मराठी अभिमान लिहिलं लोगोवरती आणि इथे जो B लिहिला आहे इथं मी करतो M. ठीक आहे, मी इथं करतो M. त्याला तुम्हाला डबल क्लिक करावं लागेल आणि इथं अभिमानला A करायचं आहे. तर मी इथे A करेल आणि इथे तुम्हाला मी B करेल, M करेल. तरी मराठी अभिमान. तर हे अशा पद्धतीनं दिसतं. मग आता समजा जर तुम्हाला इथं साईज वगैरे आहे, ती साईज वगैरे तुम्हाला जर कमी करायची असेल, वाढवायची असेल तर ते तुम्ही ॲडजस्ट करू शकता. तर तुम्हाला हा तुमचा असा लोगो दिसतो. आता मला सांगा की हा जो लोगो आहे समजा मला आता हा थोडासा इकडे वगैरे आणायचा आहे. हा मराठी आहे, मी आता असं ठेवला. त्यानंतर हा अभिमान आहे तर मी इकडं असा ठेवला. हां, तर हा माझा लोगो क्रिएट झाला. आता ह्याचा मला कलर वगैरे चेंज करायचा असेल तर मी इथं क्लिक केलं आणि इथून या ठिकाणी A नावाचं ऑप्शन्स आहे, इथं मी केलं आणि इथे ग्रीन केलं समजा याला, आणि किंवा मी इथं भगवा करतो समजा मराठी आणि अभिमान नावाचं इथं जे आहे परत मी इथं चेंज करतो, थोडंसं कलर चेंज करतो. तर इथं मी डबल क्लिक करेल ह्या कलरवरती आणि इथं गेल्यानंतर हा पॉपअप ओपन होईल. तुम्हाला जो कस्टम कलर आहे तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही हवं तसं कलर्स वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता. जसं की इथं मी ठेवलं. त्यानंतर इथं मराठी अभिमान यालासुद्धा आता मला समजा हा मराठीत लिहायचं नाही, मला हे इंग्लिशमध्ये लिहायचं नाही, मराठीत लिहायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बघा, तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला एक नवीन टॅबवरती यायचं आणि इथे तुम्ही टाईप करायचं आहे गुगल टायपिंग टूल. गुगल टायपिंग मराठी करा. गुगल इनपुट साधने ऑनलाईन वापरून पहा, याला तुम्ही क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता इथं तुम्हाला टाईप करायचं आहे मराठी अभिमान. समजा मराठी अभिमान हा मी घेतला आणि इथून मी कॉपी करतो हा, आणि हे कॉपी केलेलं जे आहे ते पुन्हा एकदा या लोगोच्या सेक्शन्समध्ये, जसं की आता इथं आहे लोगो सेक्शन्स इथं, आणि ह्या ठिकाणी मी येऊन डबल क्लिक करतो आणि इथे पेस्ट करतो
आता हे पेस्ट केल्यानंतर बघा हे एक असा जो लोगो आहे आणि आता ह्याची जर साईज वगैरे मला कमी करायची असेल तर तुम्ही इथे पहिल्यांदा असं करू शकता. इथं तुम्हाला ठेवून तुम्ही साईज वगैरे वाढवू शकता, कमी करू शकता. हे असं आहे. आणि समजा जर तुम्हाला इथलं फॉन्ट वगैरे चेंज करायचं असेल, तर फॉन्ट वगैरे चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, ह्याला क्लिक करा. त्याच्यानंतर इथे फॉन्ट आहे या साईडला, तुम्ही इथं फॉन्ट वगैरे चेंज करू शकता. पण आता हा मराठी असल्यामुळे मराठीचे हे फॉन्ट्स तर अवेलेबल नसतात. पण तुम्ही जर समजा इंग्लिश वगैरे करत असाल तर तुम्हाला हवे तसे असे फॉन्ट्स मिळतात. त्याच पद्धतीने इथं अजून काही लोगो आहेत. जसं की आता हा एक लोगो आहे. समजा मी आता एक नवीन, आता हा एक लोगो मला आवडला. ह्याच्यावरती जर तुम्हाला काही असं एक गोल वगैरे डिझाईन करायचं असेल तर तुम्ही काय करा, इथं एलिमेंट्सला जावा. एलिमेंट्सला गेल्यानंतर इथं तुम्हाला बघा असं रिंग साईड टाईप वगैरे तुम्हाला असे गोष्टी दिसतात. जर समजा मला आता हा एक आवडला तर मी इथं आणलं आणि ह्याला मला इथं गोल करून टाकायचं आहे. तर इथं मी मराठी अभिमानचा असा गोल केलं. हा माझा एक लोगो तयार झाला. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही हे लोगो क्रिएट करू शकता अशा. आणि समजा हे मला यम खूप मोठा दिसतो आहे तर तो मला यम छोटा करायचा आहे. तर मला ह्याला काय करायचं, थोडंसं असं बारीक करायचं आहे. बस मराठी इथं ठेवायचं आणि इकडे थोडासा कमी करायचा. समजा मराठी अभिमानचा असा एक मी लोगो तयार केला, जो लोगो तुम्ही तुमच्या वेबसाईटवर किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरती बनवू शकता. त्याच पद्धतीनं आणखी असे काही लोगोज आहेत ते तुम्ही बनवू शकता. जसं की आता मी इथं ॲड न्यू पेजेस करू शकतो. तुम्हाला जो कोणता लोगो आहे, आता हा लोगो पण एक बिझनेस आहे की जर लोकांना तुम्ही लोगो बनवून देत असाल तर freelancer.com किंवा तुम्ही upwork.com असे काही फ्रीलान्सिंगचे काही वेबसाईट्स आहेत की त्या वेबसाईटवरती जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्ही तसे वेबसाईट्ससाठी लोगो जर तुम्हाला बनवता येत असेल प्रॉपर पद्धतीनं तर लोगो बनवून तुम्ही देऊ शकता आणि त्याचे चांगले पैसे तुम्ही चार्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला इथे फ्री व्हर्जन्स नाही घेता येणार, तुम्हाला एक पेड व्हर्जन घ्यावं लागेल आणि चांगले चांगले लोगोज तुम्हाला इथं बनवता येतात. ते मी तुम्हाला एकदा पेड व्हर्जन घेतल्यानंतर पुन्हा एकदा मी तुम्हाला त्याचा ट्युटोरियल देईलच किंवा तुम्ही सुद्धा शिकू शकाल. इतकंच आहे. आता इथं मला आणखी एक लोगो बनवायचा असेल समजा आणि इथे मी लोगोलाही क्लिक करतो पहिल्यांदा आणि इथे भरपूर सारे असे लोगोज आहेत. पहिल्यांदा मी इथे लोगो लावला तर तुम्हाला असे टेम्पलेट्स दिसतील लोगोच्या रिलेटेड जे काही असेल ते. तर बघा इथे असे काही लोगोचे असे टेम्पलेट्स आहेत. आता मला सांगा आता मला एखादा असा लोगो बनवायचा आहे की जो माझ्या कंपनीच्या रिलेटेडचं वेस्ट मॅनेजमेंट किंवा तुम्ही घरातली कचरा तुम्ही खत बनवताय किंवा तुम्ही गार्डन टूल्स काहीतरी बनवताय तर तुम्ही त्या असे लोगोज तुम्ही घेऊ शकता आणि ह्याच्यावरती तुम्ही लोगो बनवू शकता. ह्याच्यावरती तुम्ही मग तुमचं टेक्स्ट घेऊ शकता. इथं टेक्स्ट नावाचं ऑप्शन्स आहे. ह्या टेक्स्ट नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही इथं क्लिक करू शकता. असं तुम्ही एक प्रॉपर पद्धतीचा लोगो तुम्ही इथं बनवू शकता. लोगो बनवणं खूप सोपं आहे. ह्याच्यामध्ये इतकं काही अवघड नाही आहे. लोगो बघा हा एक मी असं घेतला, ठीक आहे. आणि याच्यावरती जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही काय करा की इथे टेक्स्टला जाऊ द्या. इथे आलात तुम्ही तर तुम्ही हे एलिमेंट्स आहेत लोगोसाठी. ग्राफिक्स घेऊ शकता, फोटो पण घेऊ शकता तुम्ही, काही फोटो वगैरे तुम्हाला जर आवडला तर. आता समजा मला हा एक आहे पण हे मी आता डिलीट करतो. तुम्हाला एक दुसरा एक दाखवतो. समजा मला आता हा एक डिझाईन्स आहे. आता हे ऑलरेडी तुमचे पेड आहेत, हे तुम्हाला घेता येणार नाही. पण तुम्हाला आत्ता इथे तुम्हाला मिळतं हे पेड करणं. पण हे ज्यावेळेस तुम्ही चेकआउट करताना मात्र तुम्हाला इथे पेमेंटचं ऑप्शन्स मागतं आणि त्यावेळेस मात्र तुम्हाला हे करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये मला मराठी अभिमान टाकायचा असेल तर तुम्ही इथं टेक्स्टवरती जावा आणि इथं हेडिंगला जावा आणि इथं तुम्ही टाकू शकता मराठी अभिमान. जसं की आता तुम्ही इथे कॉपी मगाशी आपण कॉपी केलं होतं, इथून तुम्ही पेस्ट करू शकता, ठीक आहे. आणि इथून कॅन्सल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही मराठी अभिमान बनवला, ठीक आहे, काही इश्यू नाही. आता हा कॅनवा म्हणून इथं लिहिलेला आहे. तर हा तुमचा कॅनवा तेव्हाच जातो वॉटरमार्क ज्यावेळेस तुमचा हा पेड व्हर्जन्स नसल्यानंतर. तुम्ही ज्यावेळेस एक फ्री व्हर्जन नाही वापरणार त्यावेळेस तुम्ही पेड व्हर्जन वापरणार त्यावेळेसच हा कॅनवा निघून जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही एक समजा इथे एक एलिमेंट्स घेतलात आणि एलिमेंट्स घेऊन तुम्ही इथे समजा हा मला आवडला तर तुम्ही इथून असं पण एक बनवू शकता. आणि याला तुम्ही म्हणजे लोगो बनवण्यासाठी तुम्ही आता समजा हा एक लोगो आहे इथे ऑलरेडी हा दिसतो आहे म्हणून तसं आपल्याला दिसतं की कॅनवा दिसल्यामुळे, नाहीतर तुम्ही अजून हे अशा पद्धतीने अजून एक लोगो भारी बनला असतं. तर ठीक आहे, काही इश्यू नाही आहे. तुम्ही आणखी एक लोगो म्हणजे तुम्ही समजा जर रेक्टँग्युलर लोगो बनवायचा असाल तर तुम्ही काय प्रॉपर पद्धतीचे लोगो कसे बनवायचे हे तुम्हाला करता येईल. आता या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय करता येईल याच्यावरती तुम्हाला मी सांगतो. इथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजा ते यूट्यूबचं थंबनेल बनवायचं तर यूट्यूबचं थंबनेल बनवण्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह डिझाईन्स आहे. या क्रिएटिव्ह डिझाईन्सला तुम्हाला पहिल्यांदा क्लिक करावं लागेल आणि इथे तुम्हाला टाईप करावं लागेल यूट्यूब.
आणि यूट्यूब टाईप केल्यानंतर तुम्हाला इथं यूट्यूबचे जे काही स्किल आहेत, जसं की यूट्यूब ॲड आहे, पोर्ट्रेट आहे, यूट्यूब ॲड स्क्वेअर आहे, यूट्यूब बॅनर आहे, यूट्यूबचे चॅनल लोगो आहे, तर यूट्यूबचे डिस्प्ले ॲड आहेत. तर इथं मला काय करायचं आहे की यूट्यूबचा एक स्टँडर्ड साईज असतो की जो थंबनेलचा 720x1280, जे आता यूट्यूबवरती काम करतात त्यांना प्रॉपर पद्धतीनं माहीत असतं की त्याची साईज किती आहे वगैरे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तर इथे एक साईज असतो की जो यूट्यूबचा जो चॅनलचा जो आता यूट्यूबचा जो लोगो आहे तो लोगो पण 800x800चा असतो, हे पण लक्षात ठेवा. यूट्यूबचा लाईव्ह स्ट्रीम व्हिडिओज पण तुम्हाला इथं भेटेल. यूट्यूब शॉर्ट्सचा जो काही आहे, शॉर्ट्सचा जो काही लोगो आहे तो पण तुम्ही तो पण एक कवर फोटो तुम्ही बनवू शकता. यूट्यूबचा थंबनेल इथं पाहू शकता तुम्ही. यूट्यूबचा थंबनेल 1280x780 720 हा स्टँडर्ड साईज आहे. आणि इथे आल्यानंतर आता बघा, यूट्यूबचं थंबनेल बनवण्यासाठी अनेक लोक खूप प्रयत्न करतात आणि यूट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी, यूट्यूबचं थंबनेल बनवण्यासाठी इथे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा तुम्ही कॅनवा वापरून पण तुम्ही यूट्यूबचं थंबनेल बनवू शकता. इथे मी आलो आहे, तर आता मला काय करायचं आहे की समजा मला आता एक वेबसाईट बनवायचं आहे किंवा मला एक असा डिझाईन करायचा आहे. आता मी हे काय करतो की समजा हा मला थंबनेल्स असं बनवायचं आहे. आता या थंबनेल्सवरती तुम्ही पाहू शकता की आता मी द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थंबनेल, ओके, किंवा मग तुम्ही इथे मला आता कॅनवाचंच एक बनवायचं असेल, समजा कॅनवाचं ट्युटोरियल सांगायचं आहे, तर तुम्ही इथे काय करा, कॅनवा टाईप करून बघा. जर तुम्हाला इथे दिसलं तर ठीक आहे. तर कॅनवाच्या रिलेटेड बघा, कॅनवा ट्युटोरियल्स. तर अशा पद्धतीने जसं की आता इथं प्रो व्हर्जन्स आहेत हे सगळे कॅनवा ट्युटोरियल्स. तर मला एक असा व्हिडिओ बनवायचा आहे, थंबनेल बनवायचं आहे. तर थंबनेल बनवण्यासाठी कॅनवा ट्युटोरियलला मी इथं आलो. तर क्रिएट अ थंबनेल्स फॉर अ फ्री वगैरे, तुम्ही थंबनेल जर बनवायचं असेल तर एखादा इथे उचलू शकता. आणि इथे काय करायचं आहे बघा, आता द मोस्ट अट्रॅक्टिव्ह थंबनेल इथं लिहिलेलं आहे. तर द मोस्टला मी क्लिक करू शकतो आणि इथं लिहू शकतो की बाबा तुम्ही आता हा इमेज आहे, हे इमेज तुम्ही इथं क्लिक करू शकता आणि इथं डिलीट नावाचं ऑप्शन आहे, तुम्ही डिलीट करू शकता किंवा तुम्ही डिलीट तुमच्या लॅपटॉपवरती करू शकता. त्यानंतर इथं अट्रॅक्टिव्ह लिहिलं आहे, त्या अट्रॅक्टिव्हला तुम्ही क्लिक केलात आणि इथं जर तुम्हाला तुमचं काहीतरी टाईप केलात तुम्ही, समजा मला आता म्हणायचं आहे की ग्राफिक डिझाईन्स, आता मला इथं टाईप करायचं आहे, समजा मी ग्राफिक डिझाईन असं मला टाईप करायचं आहे. तर ग्राफिक डिझाईन्स मला टाईप करायचं, तर मी असं ग्राफिक डिझाईन्स असं मी केलं. आता हे केल्यानंतरच मी इथं मला असं वाढवायचं असेल तर तुम्ही इथं हे थोडंसं कर्सर ठेवतो इकडे आणि हे वाढवतो. त्यानंतर मला जर हा साईजला रिसाईज करायचं असेल तर तुम्ही इथे ह्या कॉर्नरला पकडून थोडंसं रिसाईज करू शकतो. तर या ग्राफिक डिझाईन्स मी आता याच्यावरती ठेवलं. आता मला ह्याचा कलर चेंज करायचा आहे ग्राफिक डिझाईनचा. मी याला क्लिक करतो आणि इथं कलर नावाचा ऑप्शन्स आहे आणि इथं जाऊन मी समजा मला हा ठेवायचा आहे रेड कलरचा, किंवा मला इथं निळा ठेवायचा आहे तर मी निळा ठेवू शकतो, किंवा मला इथं व्हाईट ठेवायचं तर मी इथं व्हाईट ठेवू शकतो. म्हणजे इथे तुमचं डिपेंड आहे की इथं तुम्ही तुमचा कलर कुठला ठेवणार आहात. तुम्ही भरपूर सारे असे कलर्स अवेलेबल आहेत जे तुम्ही इथं ठेवू शकता. मी समजा आता हा कलर ठेवलो. आता हा बॅकग्राऊंडचा जो आहे ना तो एक एलिमेंट्स असतो. तो एलिमेंट्स काय करायचा आहे की तो तुम्हाला इथं क्लिक केला तर तुम्ही पहिल्यांदा ह्याचा कलर जर चेंज करणार असाल तर तुम्ही कलर चेंज करू शकता. आणि इथे समजा आता तुम्ही इथे आलात तर अशा पद्धतीनं तुम्ही बॅकग्राऊंड्स कलर चेंज करू शकता. समजा मला हा व्हाईट ठेवायचा असेल तर मी इथं व्हाईट करेल, म्हणजे हा दिसताना असं थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसेल. ग्राफिक डिझाईन्स बघा. आता प्रश्न असा आहे की इथे तुम्हाला भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत जे तुम्हाला दिसतात. जसं की आता मी इथे क्लिक केलं आणि हा मागचा मला डिलीटच करून टाकायचा तर मी डिलीट करून टाकू शकतो. ग्राफिक डिझाईन शिका. आता मी म्हणतो की इथं समजा ग्राफिक डिझाईन शिका असं मला जर थंबनेल बनवायचं असेल तर आता मी म्हटलं की समजा मोफत ग्राफिक डिझाईन शिका, ओके, किंवा मी 100% फ्रीचं. मग मी काय करतो, समजा मला आता इथे एक मोफत ग्राफिक डिझाईन शिका आणि महिना कमवा वगैरे वगैरे असं मला एक थंबनेल बनवायचं असेल. मी काय करेल की इथे टेक्स्टला जाईल आणि इथे हेडिंग टाकेल. जर ते गेलं असेल तर जाऊ दे आणि इथं मी ठेवेल आणि इथे मी समजा आता ग्राफिक डिझाईन शिका आणि महिन्याला कमवा असं काहीतरी असेल, किंवा तुमचा एखादा थंबनेल असेल तर थंबनेल तुम्हाला क्रिएट करायचा आहे. आता हा मागचा जो बॅकग्राऊंड आहे ना, ह्या बॅकग्राऊंड्सला पण तुम्ही इथे डिलीट करू शकता, तुम्हाला व्हाईट येतं. किंवा तुम्ही इथं काय करू शकता, याचं जर कलर चेंज करायचं असेल तर इथं कलर नावाचं ऑप्शन्स आहे. तर कलर नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही इथे हवं ते कलर्स तुम्ही इथे घेऊ शकता, ओके. तर इथे काय आहे की इथे व्हाईट आहे आणि इथंही व्हाईट आहे. तर इथं मी हा जो कलर आहे थंबनेलचा, मी याला पहिल्यांदा काय करतो की इथं हा रेड करतो, म्हणजे तो दिसायला पाहिजे म्हणून. आणि इथे एक आहे आणि इथं सुद्धा एक, कारण तो सुद्धा व्हाईट आहे आणि हा सुद्धा व्हाईट असल्यामुळे तो तसा झाला. तर मी इथं ब्लॅक करतो. आता मला काय करायचं आहे की इथे मला माझा फोटो टाकायचा आहे. इथे काही अजून एक ऑप्शन्स आहे जे इथं दिसतं, तर त्याला मी इथं असं करतो.
त्यानंतर अजून काही कुठे काही नाही आहे, हे इतकं आहे. तर आता ॲड थंबनेल्स मला इथं काय लिहायचं आहे, मराठीत लिहायचं आहे. तर मी इथं परत गुगल इनपुट साधनेला जातो आणि इथं लिहितो की समजा घरी बसून शिका ग्राफिक डिझाईन्स. आता मी म्हटलं की घरी बसून शिका एवढंच मी सांगतो आणि एवढं मी कॉपी करतो आणि कॉपी करून पुन्हा एकदा मी इथं साईजवरती आलो ग्राफिक डिझाईनच्या आणि इथे या ठिकाणी येऊन मी इथे पेस्ट केलं. तर पेस्ट केल्यानंतर तुम्ही घरी बसून शिका एवढंच मी लिहिलेलं आहे. तर तुम्हाला हे कुठेही ॲडजस्ट करता येतं. जसं समजा मी इथं ॲडजस्ट केलं आणि इथं ग्राफिक डिझाईनचा जो काही आहे तो भाग. आता मेन गोष्ट अशी आहे की याच्या मागचा बॅकग्राऊंड्स जो आहे ना, हा बॅकग्राऊंडसुद्धा तुमचा व्हाईट असल्यामुळे तो व्हाईट मॅच झालेला आहे. तर मी पहिल्यांदा हा बॅकग्राऊंड्स चेंज करतो. तर इथं काय करू शकतो मी, इथं समजा हा बॅकग्राऊंड्स घेऊ शकतो किंवा ग्रीन घेऊ शकतो. मी जो बॅकग्राऊंड्स मला हवा आहे, समजा मी आता हा असं जर असेल तर मी असं घेऊ शकतो आणि जर मोठं करायचं असेल तर तुम्ही मोठंसुद्धा करू शकता. आणि घरी बसून शिका ग्राफिक डिझाईन्स. आता बघा मी इथे आहे. आता हा थंबनेल मला इथं ठेवायचा आणि याला समजा मला डुप्लिकेट करायचं तर तुम्ही इथून डुप्लिकेट करू शकता. इथं बघा लोगो डुप्लिकेट. आता मला इथं काय लिहायचं आहे, लोगो लिहायचा आहे समजा. तर मी इथं काय करेल, लोगो मी असं टाईप करेल. तर लोगो थंबनेल ठीक आहे. त्यानंतर इंस्टाग्राम रील्स, इंस्टाग्राम कवर फोटो हे सर्व असेल. तर इथून मी परत डुप्लिकेट करतो आणि इथं मी लिहिल की इंस्टाग्राम थंबनेल, इंस्टाग्राम कवर फोटो. आता हा असा आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर समजा त्याला बारीक केला तर तुम्ही इथं बारीक करू शकता. ठीक आहे. आता इथं कसं आहे की समजा मी आता हे इथं आणून ठेवलं. आता याचे जे कलर्स आहेत ते कलर जर तुम्हाला चेंज करायचे असेल तर तुम्ही करू शकता. लोगो थंबनेल्स. आता मी लोगोचा जो कलर आहे तो कलर मी इथं क्लिक करतो आणि इथे पहिल्यांदा काय करतो की लोगो इथं आहे आणि याला जरा मला फिरवायचं, थोडंसं मला टिल्ट करायचं आहे. तर मी काय करेन, ह्याला क्लिक करेन. इथं एक ऑप्शन्स आहे, या ऑप्शन्सला मी इथं लोगो असं क्लिक करेन. थंबनेल असेल तर थंबनेल समजा मला असं फिरवायचं आहे तर थंबनेल असं फिरू शकतो. तर मी थोडंसं असं फिरवेल आणि आता ह्याला जो काय आहे समजा थंबनेल, त्यानंतर इंस्टाग्राम कवर फोटो आणि इथं मी क्लिक केलं आणि इथं पहिल्यांदा मी जे इथं समजा मला आता चेंज करायचं आहे. समजा मला आता हा घ्यायचा आहे. थंबनेल्सला मला इथं समजा मला रेडच घ्यायचा आहे कम्प्लिटली. तर मी इथं रेड घेऊ शकतो. त्यानंतर लोगोला मी इथं समजा जर येलो घ्यायचं असेल तर मी इथे खाली जाऊन तुम्ही येलो घेऊ शकता. ते दिसत नाही तर मग तुम्ही जरा उठून दिसायला पाहिजे त्यासाठी मग तुम्ही इथं असं करू शकता. लोगो थंबनेल्स इंस्टाग्राम रील्स असं वगैरे. समजा तुम्हाला आता इथे एक बॅकग्राऊंड्सला वगैरे खूप छान असे फोटोज वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही काय करा की डिझाईन्सवरती जावा आणि इलेमेंट्सवरती जाऊ शकता तुम्ही. आणि इलेमेंट्सवरती जाऊन तुम्ही इथं डिझाईन्सवरती गेलात आणि तुम्ही इथं समजा यूट्यूब वगैरे सर्च केलात तर यूट्यूब टाईप केलं तर यूट्यूबच्या रिलेटेड्स मला इथे काही असे थंबनेल्स भेटतील. पण मी समजा इलेमेंट्समध्ये जाऊन जर मी यूट्यूब टाईप केलं तर यूट्यूबच्या रिगार्डिंग मला काय भेटतं का ते मी चेक करतो. समजा मी यूट्यूबचा लोगो वगैरे हवा असेल, बघा असं काहीतरी भेटतं की जे मी इथून घेऊ शकतो. समजा मला हा आवडला तर मी हे घेणार आणि इथं मी ठेवणार यूट्यूबच्या रिलेटेड. आणि याला जर समजा मला इथे बॅकग्राऊंड्स वगैरे टाकायचं असेल तुम्ही असं टाकू शकता. मी आणखी काही ग्राफिक्स वगैरे पण असेल जे यूट्यूबच्या रिलेटेड असतील ते सुद्धा मी इथून उचलू शकतो. त्यानंतर आता यूट्यूब आहे, त्यानंतर यूट्यूबचं थंबनेल्स झाले, त्यानंतर इंस्टाग्रामचं मला जर लोगो घ्यायचं असेल तर मी इथून तुम्हाला इन्स्टा लोगो पण मी इथं घेऊ शकतो. बघा हा इन्स्टाचा लोगो घेऊ शकतो. तर हे काय आहे, हे सगळे इन्स्टाचे लोगो वगैरे इथून जर मला दिसलं आणि मला जर घ्यायचं असेल कुठलं इन्स्टाचं वगैरे किंवा मग आणखी इथे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत की त्या ऑप्शन्सद्वारे तुम्ही इथून घेऊ शकता. तर मित्रांनो आता मी तुम्हाला इथं सांगतो आहे की बघा एक इन्स्टाचा इथं मला एक आय डी भेटला तर मी हा आय डी घेऊ शकतो का. इथून घेतलं तर मी इथून असं समजा मी इथं असं ठेवला तर इन्स्टाचं असं. आणि लोगो मी इथं असं ठेवून देतो. थंबनेल्स वगैरे मी इथं असं ठेवतो. आणि इन्स्टाचा जो आय डी थोडासा छोटा करतो मी इथे. आणि हा यूट्यूबचा आय डी थोडंसं मी इकडून आणून इथं असं ठेवतो. त्यानंतर इंस्टाग्राम कवर फोटो, घरी बसून शिका ग्राफिक डिझाईन्स. आता मी थोडंसं हे वरती घेतो आणि ग्राफिक डिझाईनचा जो भाग आहे थोडंसं मी इथे असं
थोडं ॲडजस्ट करू शकता तुम्ही आणि तसं एक प्रॉपर पद्धतीचं इमेजेस तुम्ही इथे बनवू शकता. ग्राफिक डिझाईन्स, त्यानंतर लोगो परत मी तो वरती घेतो, थंबनेल्स इथे ठेवतो आणि त्याच्यानंतर मी इथे इन्स्टा आय डी, त्याच्यानंतर मी याच्यावरती आता हा जर मला फ्रंटला घ्यायचं असेल तर इथं तुम्ही 3 डॉट्सला क्लिक करून तुम्हाला इथे लेअर म्हणून ऑप्शन्स आहे, त्या लेअर ऑप्शन्समधून ब्रिंग टू फ्रंट तुम्ही करू शकता. हे वरती येतं, हे तुम्हाला आहे तसं तुम्ही इथं ठेवू शकता. त्यानंतर इंस्टाग्राम कवर फोटो वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता. आता मी म्हटलं की घरी बसून शिका ग्राफिक डिझाईन आणि कमवा असं मला टाकायचं आहे. तर मी काय करेन की इथं टेक्स्ट म्हणून टाकेल. टेक्स्टला गेल्यानंतर मी इथं समजा मी इथं लिहिलं आणि इथं मी लिहिलं की कमवा. तर मला काय करायचं आहे, पुन्हा एकदा जायचं आहे मला इथे आणि इथं लिहायचं आहे की आणि कमवा महिन्याला असं टाकलं. ओके, आणि इथून मी घेतलं समजा आणि महिना कमवा याला कॉपी घेतलं आणि इथं कॉपी केल्यानंतरच मी परत पुन्हा एकदा आलो आणि इथून येऊन मी इथं पेस्ट केलं. पेस्ट केल्यानंतर इथं महिन्याला आणि कमवा महिन्याला मी इथं आता हा ऑप्शन आहे. पण ह्याच्या खाली मला आणि महिना कमवा महिन्याला ह्याच्या खाली मला एक इलेमेंट्स टाकायचं आहे, म्हणजे बॅकग्राऊंड्स त्याचा मला दाखवायचं आहे. तर इलेमेंट्स ऑप्शन्सला तुम्ही जाऊ शकता आणि ऑलच्या ठिकाणी जाऊ शकता तुम्ही. इथे मला बॅकग्राऊंड्सला एक कवर टाकायचं आहे. तर इथं काय करायचं आहे, ग्राफिक्समध्ये जाऊ शकता, फोटोजमध्ये बघू शकता तुम्ही, व्हिडिओज आणि शेप आहे. तर शेप ऑप्शन्सला तुम्ही गेला तर इथं कुडंट फाईंड एनी रिझल्ट्स. तर मी काय करतो की एलिमेंट्स ऑप्शन्सला जाऊन तुम्ही ॲरो फ्रेम, ठीक आहे, तर फ्रेम आणि त्यानंतर फोटो आहे, त्यानंतर व्हिडिओज शेप, इथं शेप ऑप्शन आहे. वी कुडंट फाउंड एनी रिझल्ट फॉर फ्रेम ट्राईंग. हां, तर फ्रेम नको आहे आपल्याला, आपल्याला शेपच हवा आहे. तर मी इथे पहिल्यांदा हा फ्रेम काढून टाकतो आणि इथे शेप हवा आहे आपल्याला. तर इथं काय करतो मी शेप असं टाईप करतो, कारण आपल्याकडे मगाशी शेप आला होता. तर इथं मी शेप असं, तर असं तुम्हाला एक शेप नावाचं ऑप्शन्स येतं. तर इथं मला समजा हा एक शेप घ्यायचा आहे आणि समजा मला हा शेप मला इथे ॲडजस्ट करायचा आहे याच्यावरती. तर मी इथे असं ॲडजस्ट करू शकतो, असं मी ॲडजस्ट करू शकतो. आणि याला समजा ह्या शेपला मला इथं क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला जर समजा तुमचा शेपचा जो काही कवर आहे इथं तुम्ही इथे गेल्यानंतर तुम्हाला हवं ते शेप तुम्ही इथून घेऊ शकता. जसं की आता समजा हा ब्लॅक आहे किंवा तुम्ही आता हा रेक्टँगल आहे, तर तुम्ही रेक्टँगल घेऊ शकता. ठीक आहे, तर मला आता हा रेक्टँगलचा तुम्हाला जर बारीक करायचं असेल तर तुम्ही असं करू शकता. आणि आता ह्याला जर समजा याचं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला थोडंसं याचं कर्व वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही इथून अनेक असे ऑप्शन्स आहेत की त्या ऑप्शन्सद्वारे तुम्ही इथे कर्व वगैरे तुम्ही इथे देऊ शकता. इथे आलात, ठीक आहे, तर हे तर असं तुम्ही ठेवू शकता. सध्या तरी आता मी असंच ठेवतो आणि ऑप्शन्स तर आहेत इथे. इथं तुम्ही क्लिक केलात ह्या पोझिशन्सला आणि इथून जर तुम्ही 3 डॉट्सला क्लिक केला तर इथं कॉपी पेस्ट डिलीट कमेंट्स नंतर अल्टरनेटिव्ह टेक्स्ट इथं भरपूर काही असे ऑप्शन्स आहेत जे तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर तुम्ही इतकं जरी केलात किंवा तुम्ही इथं असलेले दुसरे शेप्स तुम्ही घेऊ शकता. जसं की आता हा शेप आहे किंवा असे शेप आहे, तसे भरपूर सारे असे शेप्स घेऊ शकता. आता हा कमवा महिन्याला जो आहे याला मला व्हाईट करायचं, तर मी इथं व्हाईट करेल. तर इथून मी व्हाईट असं टाकेल आणि कमवा महिन्याला, ठीक आहे, हे एवढं झालं. त्यानंतर तुम्ही इथे कॅनव्हास असं तुम्ही जर काही फ्रंट वगैरे तुम्हाला हे चेंज करायचं असेल तर तुम्ही चेंज करू शकता, पण हा मराठीत असल्यामुळे हा चेंज होत नाही आहे. त्याच्यानंतर मी इथं आता रुपयाचं साईनचं डॉलर्स मला इथं टाकायचं. तर मी काय करेल की इथे गुगलवरती जाईल आणि रुपी सिम्बॉल, तर रुपी सिम्बॉल मी इथं टाकेल आणि रुपी सिम्बॉल इथं भरपूर सारे असे इंडियन रुपीज साईन आहेत की ज्याच्याद्वारे तुम्ही जाऊन तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही इथे इमेज ऑप्शन्सला क्लिक करा आणि इथून तुम्ही असे भरपूर सारे रुपीचे साईन आहेत त्याचे साईन तुम्ही घेऊ शकता. जसं की आता मी इथे समजा हा ऑप्शन्स आहे मला, तुम्ही काय करा रुपी सिम्बॉल्स इन PNG असं टाईप करा जेणेकरून तुम्हाला PNGचा भेटेल. ठीक आहे, तर इथं हा जो ऑप्शन्स आहे जसं की हा आहे समजा मी हा ऑप्शन सिलेक्ट केला आणि हा मी किंवा थोडासा असावाला पण ऑप्शन्स मी इथं सिलेक्ट करू शकतो जो मी इथं घेऊ शकतो. किंवा इथं हा असा ऑप्शन्स आहे जो तुम्हाला ऑप्शन्स इथून घ्यायचा आहे तो तुम्ही इथून उचलू शकता. जसं की हा एक ऑप्शन्स आहे, इथे एक ऑप्शन्स आहे. ठीक आहे, तर मला इथं बॅकग्राऊंड्स जो आहे म्हणजे रिमूव्ह करू शकतो मी इझिली. असा मला एक रुपये साईनचा असा मला ऑप्शन्स इथं घ्यायचा. समजा मी आता हा एक ऑप्शन्स आहे, मी याला कॉपी करू शकतो, सेव्ह ॲज इमेज करू शकतो आणि इमेज मला सेव्ह करायचं आहे डाउनलोड सेक्शन्समध्ये. तर मी इथं काय करेल किंवा मी इथं डेस्कटॉप मोडवरती येईल आणि डेस्कटॉप मोडवरती आल्यानंतर मी डेस्कटॉपवरतीच हा रुपी साईन
PNG असं मी इथं टाईप करेल आणि इथं सेव्ह करेल. हे कुठे आहे? डेस्कटॉपवरती. मी डेस्कटॉपवरती सेव्ह केला. तर मी इथं येईल पहिल्यांदा आणि इथे मला पहिल्यांदा रुपयाचं साईन घ्यायचं आहे. तर इथं अपलोड नावाचं एक ऑप्शन असेल. या अपलोड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करायचं आहे आणि इथे अपलोड फाईल्स म्हणून ऑप्शन्स आहे. अपलोड फाईल्सला सेक्शन्सला क्लिक करूनच तुम्ही इथे डेस्कटॉप मोडवरती जावा आणि डेस्कटॉप मोडवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एक PNG नावाचा ऑप्शन्स भेटेल रुपये साईनचा. तो तुम्ही शोधा कुठे तुम्ही ठेवलेला आहात. तर इथे आहे बघा. तर ह्याला मी क्लिक केला आणि तो ओपन केलं. तर ओपन केल्यानंतरच मला हा जो साईन आहे तो जो तुमचा साईन आता इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर मी इथून असं घेऊ शकतो. पण आता प्रश्न असा आहे की हा जो भाग आहे हा भाग मला रिमूव्ह करायचा आहे. याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा कारण हा दिसताना हा असा दिसतो. तर याला तुम्ही क्लिक केलात आणि याला क्लिक करूनच तुम्ही इथं डिझाईन्सला गेलात. याला तुम्ही क्लिक केलात. इथं तुम्ही समजा इथून तुम्ही आता याला रिमूव्ह करायचं असेल तुमचा डिझाईन्सला इथं एडिट इमेज म्हणून ऑप्शन्स आहे आणि इथं रिमूव्ह म्हणण्याचे ऑप्शन्स आहे. ठीक आहे. याला तुम्ही जर इथं क्लिक केलात तर इथं तुम्हाला अपग्रेड करायला सांगतं किंवा तुम्हाला इथे पैसे द्यायला सांगतं. तर हे पैसे तुम्हाला तर न देता तुम्ही एक सोपा आणि सिंपल पद्धतीचा मार्ग सांगतो. तुम्हाला एक रिमूव्ह BG करावं लागेल अगोदर. जसं की मी इथं रिमूव्ह BG नावाचं एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला मी इथं क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर इथं रिमूव्ह BGला मी इथे जातो आणि इथे गेल्यानंतर अपलोड करायचं तोच इमेज जो इमेज आपण डाउनलोड केला होता याच्यावरून. त्यालाच एडिटिंग म्हणतात. तर तुम्हाला थोडंसं एडिटिंग शिकून घ्यावं लागेल. डेस्कटॉप मोडवरती आलात समजा तर इथे तुम्हाला तो जो साईन आहे तो साईन पहिल्यांदा तुम्हाला इथं शोधावा लागेल जो तुमचा साईन आहे. जसं की आता इथं आहे. मी ओपन केलं आणि इथं डाउनलोड करावं लागेल म्हणजे हा डाउनलोड सेक्शन्समध्ये जाईल. पहिल्यांदा हा रिमूव्ह BG झाल्यानंतर हा रिमूव्ह BG झाला. त्यानंतर मी इथं डाउनलोड करतो. हा डाउनलोड सेक्शन्समध्ये रजिस्टर आहे. तर आता मला इथून अपलोड करायचं आहे पुन्हा एकदा हा एलिमेंट्स जो आहे जो डिझाईन आहे तो मला इथं अपलोड नावाचं एक ऑप्शन आहे. अपलोड नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून आता हा जो आहे तो रिमूव्ह BGवाला नव्हता. तर इतकं तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल. जर तुम्हाला ते कष्ट घ्यायचं नसेल तर तुम्ही रिमूव्ह BG जर हवा असेल तर तुम्ही डायरेक्ट रिमूव्ह BG करू शकता. पण त्याच्यासाठी तुम्हाला प्रो व्हर्जन घ्यावं लागेल कॅनवाचं. तर इथं तुम्ही आलात समजा डाउनलोड सेक्शन्समध्ये आणि डाउनलोड सेक्शन्समध्ये आल्यानंतर पहिल्यांदा हा जो रिमूव्ह BGचा ऑप्शन्स आहे तो हा माझा इमेज दिसतो आहे. तर इमेजने हा वाला आहे. तर हा वाला मी घेईल आणि इथं ओपन करेल. तर ओपन केल्यानंतरच मला इथं आलेला आहे हा सिम्बॉल आणि हा सिम्बॉल्स मला आता याच्यावरती घ्यायचा आहे. तर मी इथून परत ड्रॅग करू शकतो आणि इथं हा जो भाग आहे तो मी इथे डिलीट करतो. तर रुपयेचा साईन इथे आला. तर मी इथे रुपये ह्या जो साईन आहे तो साईन्स मी आता काय करेल की इथून आणून इथं ठेवेल आणि इथं असं ठेवल्यानंतर आता मला इथं काय करायचं आहे की आता कमवा महिन्याला किती रुपये कमवा 90,000 रुपये कमवा 95,000 कमवा काय असेल ते तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता. जसं की मी इथं टेक्स्टवरती आलो आणि इथे मी इथं ॲड जे आहे इथं आलो आणि इथं मी टाकलं. आता मला इथे एक इमेज टाकायचं आहे म्हणजे आता इथं नंबर टाकायचं. तर नंबर मी काय करू शकतो टाकू शकतो. आता किती नंबर टाकू मी समजा मी आता टाकलं की 85,000 असं टाकलं 85,000 ओके. आणि इथे तुम्ही असं स्लॅश करून तुम्ही असे करू शकता आणि हे तुम्ही इथे असं ठेवू शकता. आता मेन गोष्ट अशी आहे की आता मी हे जरा थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे. हे थंबनेल बनवतो आहे आपण. तर इथे तुम्हाला जर असं ॲट्रॅक्टिव्ह दिसलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे तर तुम्ही इथं असं ठेवू शकता. चला आणि इथून तुम्हाला हे बारीक पण करू शकता तुम्ही इथे असं ओके. तुम्हाला जसं ठेवायचं तसं तुम्ही तसं ठेवू शकता असं ओके. तर आता मला इथं काय करायचं आहे की समजा मला ह्याचं जर फॉन्ट वगैरे चेंज करायचं असेल तर तुम्ही इथं फॉन्ट वगैरे असं चेंज करू शकता. जसं की आता मी इथे फॉन्ट चेंज करतो हे तुम्हाला दाखवण्यासाठी. जसं इथं बघा कॅनव्हास तर मी ठेवलं असं ठेवलं किंवा असं ठेवलं. पॉपिन्स वापरतो मी समजा पॉपिन्स वापरलं किंवा ओपन सास वापरा. हे जे आहेत जसं की आता इथं आणखी आहेत हे तुम्ही चेंज करू शकता. जे तुम्ही इथं ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता. आता जर कलर चेंज करायचं आहे तर तुम्हाला परत कलर चेंज करू शकता तुम्ही इथून. जसं पाहिजे तसं तुम्ही हा बनवू शकता. इथं रुपयाचा जो काही साईन आहे तो साईन पण तुम्ही चेंज करायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर क्लिक करायचं आहे. एडिट इमेज आहे एडिट इमेजला क्लिक करायचं. आता ह्याचं जर कलर चेंज करायचं असेल याचं तर तो कलर चेंज करू शकतो काय तर मी एडिटला जाईल आणि इथे कलर जर चेंज करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथं काही दिलेले जे काही आहेत इथे मध्ये फक्त तुम्हाला इंटेन्सिटी वगैरे तुम्हाला ते थोडंसं कमी वगैरे जास्त करता येतं ओके. तर एवढं तुम्हाला करता येतं. त्यानंतर तुम्हाला थोडंसं फ्लिप वगैरे करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता आम्हाला मेन म्हणजे इथे कॅनवाचं एक लोगो टाकावं लागेल ठीक आहे.
आता हा एक मला इथं दिलेला आहे, तर मी ह्याला काय करतो, ह्याला फ्लिप करायचं समजा. तर मी इथं बघा असं हे रोटेट करू शकता तुम्ही, पण मला असं फ्लिप करायचं आहे, असं व्हर्टिकल फ्लिप करायचं आहे किंवा मला असं हॉरिझॉन्टल फ्लिप करायचं. तर मग इथं फ्लिप नावाचं एक ऑप्शन्स आहे. फ्लिप नावाच्या ऑप्शन्सला क्लिक करून तुम्ही हॉरिझॉन्टल असं फ्लिप करू शकता. हा एक डिझाईन थोडंसं दिसायला चांगलं दिसतं, बाकी काही नाही आहे. आता या ठिकाणी मी हा स्पेस तुम्हाला सोडलेला आहे, तर मला इथे एक इमेज टाकायचा आहे. तर मी इमेज टाकण्यासाठी काय करेन, मला इथं डिझाईन्स आहे, मी इथं अपलोड नावाच्या सेक्शन्सला जाईन आणि अपलोड नावाच्या सेक्शन्सला जाऊन मी जे कुठे इथे एक इमेज असेल तर तो मी इमेज उचलून इथे अपलोड करेल. तर मी पहिल्यांदा इथं पाहिल की माझ्याकडे इमेज असेल, तर नसेल तर तुम्ही इमेजवरती जावा, तुमचा इमेज तुम्ही पहिल्यांदा काढून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही रिमूव्ह इजी करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही इमेज इथे अपलोड करू शकता. इथे माझ्या आता एकही इमेज मला इथं दिसत नाही, तर मी काय करेल, अपलोड फाईल करेन. अपलोड फाईल केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की माझ्याकडे जो कोणता इमेज असेल, जसं की आता इथं मी सर्च करेल की कोणता माझ्याकडे इमेज आहे का. आता माझा हा इमेज आहे किंवा माझ्याकडे आता हा इमेज आहे, 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 हा इमेज आहे. असे इमेज जे आहे ते तुम्हाला पहिल्यांदा काढून घ्यावे लागतील आणि तसे तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. जसं की आता मी इथे एक इमेज, असा पण एक इमेज आहे, हा चांगला आहे किंवा हा चांगला आहे, तर हा वाला मी घेतो. तर मी ओपन केलं समजा, तर इथं माझा हा इमेज आला. तर हा इमेज मला इथं आणून ठेवायचा आहे. तर मी काय करेल की हा इमेज उचलेल आणि इथे आणून ठेवेल. तर हा इमेज बघा मी इथे असंच याला सेट करेल, जसं मला इथं सेट करायचं आहे तसं मी सेट करेल. आणि याच्यावरती जर समजा जर तुम्हाला शॉडो इफेक्ट वगैरे जर ठेवायचा असेल तर तुम्ही शॉडो इफेक्ट वगैरे ठेवू शकता. जसं की मी इथे आल्यानंतर तुम्ही इथे एडिट इमेजला गेलात, तर एडिट इमेजला गेल्यानंतर तुम्हाला इथे काही, आता हे प्रो व्हर्जन्स आहेत, पण काही मॅजिकल इफेक्ट्स वगैरे आहेत, काही शॉडो इफेक्ट्स आहेत. जसं की इथं शॉडो इफेक्ट आहे, ह्या शॉडो इफेक्ट्सला तुम्ही क्लिक केला तर बघा हे थोडंसं असं शॉडो इफेक्ट दिसतं, ड्रॉप इफेक्ट दिसतं, आउटलाईन इफेक्ट दिसतं. हे सगळं तुम्हाला इथे करता येतं. कर्व्ड इफेक्ट दिसतं तुम्हाला, हे असं दिसतं. म्हणजे तुम्ही इथे बॅकग्राऊंड्सला असं तुम्ही ठेवू शकता, असंही ठेवू शकता, ग्लो करू शकता, बस ठीक आहे, एवढं ठेवा तुम्ही. आता हा चांगला दिसतो असा इमेज, तर मी इथं असंच ठेवेल. आणि त्याच्यानंतर मला आता इथं कॅनवाचा एक लोगो लावायचा आहे. तर मी काय करेल की इथे सर्च करेल आणि कॅनवा लोगो असं सर्च करेल. तर कॅनवाचा लोगो जर मी बघितला तर तुम्ही पाहू शकता मला इथं डिझाईन नाही, एलिमेंट्समध्ये जावं लागेल आणि इथे कॅनवा लोगो. तर कॅनवा लोगो मी सर्च करेल, तर कॅनवाचं लोगो आहे का माझ्याकडे, नसेल तर मी काय करेल की इथं ग्राफिक्समध्ये जाईल, बघेल कॅनवाचं काही लोगो बघा इथं आहेत लोगो. हे लोगो तुम्ही उचलून इथं डायरेक्ट ठेवू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इंटरनेटवरून घेऊ शकता कॅनवा. ठीक आहे, लोगो थंबनेल्स. तर इथं काय करायचं आहे मला की हे सगळं मी टाकलेलं आहे, पण याच्या ठिकाणी मला संपूर्ण कॅनवा कोर्स, म्हणजे तर संपूर्ण डिजिटल ग्राफिक डिझाईनचा कोर्स. ठीक आहे, एवढं जरी केलात तुम्ही तरी घरी बसून ग्राफिक डिझाईन, लोगो, थंबनेल्स, इंस्टाग्राम विथ कवर फोटो एवढं तुम्ही शिकलात, बस झालं. हा एक तुमचा लोगो तयार झाला. आता तुम्हाला याच्यामध्ये जर समजा काही एक असे बॅकग्राऊंड्स, आता तुम्हाला हाच बॅकग्राऊंड्स आहे, ह्या बॅकग्राऊंड्सला जर तुम्हाला कलर वगैरे चेंज करायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो बघा, तुम्हाला हे असं पण तुम्ही बनवू शकता जे तुम्हाला थोडंसं ॲट्रॅक्टिव्ह दिसेल असं वगैरे. ठीक आहे, आता तुम्ही इथं थोडंसं हे वरती करतो जेणेकरून हे असं दिसतं. ठीक आहे, इंस्टा, यूट्यूब, म्हणजे हे दिसायला थोडंसं चांगलं दिसतं. त्यानंतर हे महिन्याला कमवा जो आहे तो याला बारीक करतो आणि इथे हा जो आहे हा पण थोडासा असं दिसेल असं ठेवतो आणि थोडा हा मध्यभागी घेतो. आणि हा जो इमेज आहे हा जरा मी थोडासा मोठा करतो आणि त्यानंतर हा खाली असा ठेवतो आणि हा थोडासा असं, तुम्हाला जसं ॲडजस्ट करायचं आहे तसं ॲडजस्ट करावं लागतं. थोडंसं तुम्हाला एन्जॉय करावं लागतं, थोडंसं म्हणजे व्यवस्थित तुम्हाला त्याचं सेटअप करावं लागतं याच्यामध्ये, तरच तुम्ही इथे सक्सेस होऊ शकता. म्हणजे तुम्हाला एक चांगला थंबनेल्स तुम्हाला बनवता येतात. इमेज बघा, व्हिडिओ थोडंसं मोठा होत आहे, त्यासाठी मी तुम्हाला लोगो, थंबनेल्स एकदम प्रॉपर पद्धतीनं, थोडंसं वेळ झाला तरी चालेल पण मी काहीतरी शिकवत आहे तर त्याच्या पद्धतीनं तुम्ही कामं पण करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही आता पहिल्यांदा इथं काय करा, समजा याला सिलेक्ट केलात, इथं तुम्ही केलात तर इथं जाऊन तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही एक इमेज पण बनवू शकता. जसं समजा तुम्ही इथे असं चेंज केलात, असं ठेवलात किंवा तुम्ही असं बनवलात.
ठीक आहे. ह्याच्यावरती जर तुम्ही असं एक ग्राफिक डिझाईनचं तुम्ही असं बनवलात किंवा तुम्ही इथं असं केलात, ते जे काही लोकांना जसं आवडतं तशा पद्धतीनं तुम्हाला इथे करावं लागतं. हा दिसायला थोडासा चांगला दिसला पाहिजे अशा पद्धतीनं पण करा की जेणेकरून ते डोळ्याला दिसलं पण पाहिजे. हा वाला होता, तर हा वाला मला असं वाटतं की हा चांगला दिसतो, तर असा मी करतो. आणि त्यानंतर मी इथं शेअर ऑप्शन्सला क्लिक करू शकता, डाउनलोड करू शकता. डाउनलोड हा ऑप्शन्सला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. तर आता हाच लोगो मी आता माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आता ठेवला. आता मी काय करतो की समजा ह्या कॅनव्हाच्या रिगार्डिंग मी एक असं थंबनेल बनवलं, त्याच पद्धतीने मी एक तुम्ही लोगो क्रिएट करू शकता. आता काही इमेजेस, जे कस्टम इमेजेस जे आपण आपल्या वेबसाईट डिझाईनसाठी वापरणार आहोत, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कारण जर तुम्हाला वेबसाईट डिझाईन शिकायचं असेल प्रॉपर पद्धतीनं, तर पहिल्यांदा एक आपण चांगल्या पद्धतीचे वेबसाईट डिझाईन्स करण्यासाठी आपल्याला कसे कस्टम लोगो वापरायचे, त्याच्यासाठी काय करायचं आहे की हे झालं तर तुम्ही इथे ऑलरेडी तुम्ही शेअर केलात आणि डाउनलोड केलात, तर डाउनलोड सेक्शन्समध्ये ऑलरेडी तुमचे आता आलेले आहेत ते ग्राफिक डिझाईनचे. आता काय करायचं आहे की समजा जर तुम्हाला आता डिझाईन करायचं आहे, तिथं क्रिएट डिझाईन्स नावाचा ऑप्शन्स आहे, इथं तुम्ही क्लिक करून पहिल्यांदा मी तुम्हाला एक कवर फोटो सांगतो इंस्टाग्रामचा. तर तुम्ही इथंच टाईप करा इंस्टाग्राम टाईप करा आणि इंस्टाग्राम पोस्ट. समजा जर तुम्हाला इंस्टाग्रामचं पोर्ट्रेट असं पोस्ट तयार करायचं असेल, तर तुम्ही इथं पोस्ट क्रिएट करू शकता आणि इंस्टाग्रामची एक पोस्ट तयार करू शकता. इथे काही ऑप्शन्स आहेत की ते ऑप्शन्सला वापरूनच तुम्ही इंस्टाग्रामची पोस्ट तयार करू शकता. तुम्ही कोट लिहू शकता, कोट्स रिलेटेड हवे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामची पोस्ट तयार करू शकता. जसं की आता बघा इथे एक ऑलरेडी एक असा एक इमेज आहे, तो मी इमेज इथं घेतला इथं. आता मला इंस्टाग्रामचा असं पोस्ट तयार करायचा आहे. मी इथं काय करतो की हा एक बॅकग्राऊंड्स इमेज आहे, तो मी इथं डिलीट करतो आणि इथं हा जो आहे तो मी पण डिलीट करतो आणि डिलीट करतो. तर इथं नाव टाकायचं आहे तुमचं. त्याआधी तुम्हाला जर फोटो टाकायचा असेल तर तुम्हाला डिझाईन्समध्ये जायचं आहे आणि अपलोडमध्ये जायचं आहे आणि अपलोड सेक्शन्समधून इथला हा जो काही आहे तो तुम्हाला उचलायचा आणि इथून उचलून तुम्ही इथं टाकला समजा, तर तुमचा हा ऑलरेडी हा काय येतो, तुमचा हा इमेज येतो. तर मला इथं इमेज पुन्हा एकदा टाकायचं तुमचं, तर मग तुमचं इमेज आता इथे असं यायला पाहिजे. तर काय करा की इथं आता माझ्याकडे इमेज नाही आहे, तर मी पहिल्यांदा एक इमेज मला इथं घ्यावं लागेल. ठीक आहे, तर इमेज असेल तर ठीक आहे तुम्ही घेऊ शकता, नसेल तर तुम्हाला परत अपलोड करावं लागेल. मग तुम्ही अपलोड फाईलवरती जावा आणि ज्या ठिकाणी तुमचा इमेज असेल, जसं की आता इथं मी डाउनलोड्सवर सेक्शन्समध्ये जातो आणि इथे चेक करतो की माझ्याकडे एखादा इमेज आहे का. तर एखादा इमेज जर असेल तर तसा इमेज मी घेऊ शकतो. मग अशा आता आपण इमेज बघितले तर इथे आपल्याला इमेज दिसले. किंवा तुम्ही जे तुमच्या सेक्शन्समध्ये आता बघा इथं इमेजेस आहेत, हा वाला इमेज आहे, हा वाला इमेज आहे, हा वाला इमेज आहे, हा वाला आहे, इथे आहे एंटायटल्स, हे सगळे इमेजेस दिसतात. तर मी काय करतो की हा एक इमेज आहे, हा एक इमेज आहे, हा एक इमेज आहे, हा एक इमेज आहे, हा एक इमेज आहे. तर ठीक आहे, हा एक इमेज आहे, मी हा एक इमेज घेतो आणि इथे अपलोड करतो. म्हणजे ऑलरेडी हा इमेज अपलोड झाला, तर हा इमेज काय करतो म्हणजे उचलून मी इथे आणून ठेवतो. ओके, तर हा सेक्शन्स जो आहे तो सेक्शन्सला जर तुम्ही बघायला गेलात तर मला इथे काय करायचं आहे, मला असं प्रॉपर पद्धतीने इमेज असं टाकायचं आहे. तर मी काय करेल की इथे हा थोडासा असं बारीक करेल आणि हा इमेज मी इथे असं ठेवून देईल की जेणेकरून माझा हा एक इंस्टाग्रामचा पोस्ट तयार झाला. आणि इथे @ काय लिहिलं आहे इथं की तुमचं नाव टाकायचं आहे, युअर इंस्टाग्राम हँडल हिअर. मग इंस्टाग्रामची तुम्हाला ID टाकायची आहे. तर तुम्ही इथे समजा आता मी जो इंस्टाग्रामची ID आहे ती ID तुम्ही इथे टाकू शकता. जसं की आता माझं इंस्टाग्राम ID आहे संदीप _पाटील 9890 असं आहे समजा माझे इंस्टाग्राम ID. तर तुम्ही इथे इंस्टाग्राम ID 9890 पाहिजे ना, तर 9890 ही एक इंस्टाग्राम ID मी टाकले. ह्याचा जर कलर चेंज करायचा असेल तर तुम्ही कलरमध्ये जाऊ शकता इथे आणि इथे व्हाईट करायचं. तर समजा तुम्ही इथे व्हाईट करू शकता. कसं करायचं, याला क्लिक करायचं आणि याला इथंच ठेवा तुम्ही असं. हां, ओके.
ह्याला पहिल्यांदा सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे जावा आणि त्यानंतर इथं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर बस व्हाईट झालं. आता इथे 2 लिहिलेलं आहे, तर हे 2 लिहिलेलं आपल्याला काढायचं आहे. ओके, पहिल्यांदा हे थोडंसं मोठं केलात तरी चालेल तुम्हाला दिसत नसेल तर, जेणेकरून तुम्हाला इथे आणि इथे काय करायचं आहे, @ करायचं आहे. काय करायचं @ आणि संदीप पाटील 9890. आता हा माझी इन्स्टा आय डी आहे, ही नवीन इन्स्टा आय डी आहे जी माझी पर्सनल इन्स्टा आय डी आहे. त्यानंतर तुम्ही नाहीतर संदीप पाटील निक हा माझी इन्स्टा आय डी एक आहे, तर त्याला तुम्ही फॉलो करू शकता. तर इथे एक इन्स्टा आय डी तुम्ही अशी बनवू शकता. आता त्यानंतर युअर नेम, तुमचं नाव इथं तुम्हाला लिहायचं आहे. जसं की माझं नाव आहे संदीप पाटील, तर मी इथे संदीप पाटील. तुम्ही एखादं स्वतःचा जसं कोड तयार करत असाल तर स्वतःचा कोड तयार करू शकता. आता मेन गोष्ट अशी आहे की मी इथे इंग्लिश पोस्ट आहे, तर तुम्हाला मराठीचं जर काही तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. बघा संदीप पाटील इथं दिसतं तुम्हाला. त्याला जरासं मोठं करतो आणि इथून थोडंसं असं ठेवतो, म्हणजे जेणेकरून ते थोडंसं मोठं दिसेल असं. आणि याचा जर कलर चेंज करायचा असेल तर पुन्हा एकदा मी इथे येईल आणि इथे ब्लॅकच्या ठिकाणी इथे मी असं जे कलर हवं आहे ते कलर्स मी इथे ठेवू शकतो. तर मी निळंच ठेवतो चला. आणि आता बघा इतकं केलं बस. आता मला इथं काही लोगो वगैरे टाकायचं तर तुम्ही लोगो वगैरे पण टाकू शकता इथून, जे काही घेऊन्स वगैरे. अदरवाईज आणखी एक ऑप्शन्स म्हणजे कसं आहे की आता हा इन्स्टा आय डी आहे, इंस्टाग्रामचा हा पोस्ट बनवला. तर समजा मला हा पोस्ट आहे ना, तो मला मराठीत हवा आहे, तर मी मराठीत जाईल आणि मराठीमध्ये नवीन एका गुगलवरती सर्च करेल की मराठी सुविचार. आता हे इन्स्टावरती कसं असतं की तुम्ही जर चांगले असे पोस्ट वगैरे चांगले टाकायला लागले तर तिथून तुम्हाला चांगलं तुमचं कमाई वगैरे होतं. आजच तुमच्या बघा इथे भरपूर सुविधा. जीवनातील चढाई शिखरावर पोचते पण सौंदर्य त्या वाटेतल्या फुलांमध्ये दडलेलं असतं. थांबून पाहून जा. स्वप्ने पाहणाऱ्यांना अडथळे आव्हानाचे संकेत म्हणून दिसतात, निराशेचे नाही. स्वप्नांच्या पिच्छानं जाताना तुमच्या मनाची शक्ती वाढते. तर आता हे जे सुविचार आहेत ना, ह्या सुविचारमधलं जीवनातील सर्वोत्कृष्ट शिक्षण म्हणजे अपयशातून मिळते. अपयश हे यशाचे प्रवासाचे स्थानक आहे, अंतिम गंतव्य नाही. तर हे मी काय करतो, मला हा आवडला. ओके, तर मला हे घ्यायचं आहे. तर मी काय करेल की इथून शेअर करायचं समजा मला, किंवा व्हॉट्सअप करायचं आहे तर व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअपवरतून जाऊन तुम्ही कॉपी करू शकता. पण मला इथं ते शेअर नाही करायचं आहे, मला हे कॅन्सल करायचं आहे. आता मला काय करायचं समजा मला आता इथे आहे तर एक तर तुम्ही हे कॉपी करा किंवा तुम्ही एक तर तुम्ही पोस्ट म्हणजे ते कोड कम्प्लिटली ओपन करा आणि ओपन करूनच तुम्ही त्याची कॉपी करा. ठीक आहे, त्या नाहीतर मग तुम्ही काय करा, ते पोस्ट परत पुन्हा एकदा तुम्हाला ते टाईप करावं लागणार. तर हे असं आपल्याला टाईप करता येत नाही. तर इथे आपण दुसरं बघूया. इथे आणखी काही आहेत की बघा, समुद्रात कितीही मोठे वादळे आले तरी समुद्र आपली शांतता कधी सोडत नाही. ह्याला कॉपी करू शकता. किंवा आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत सुखी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी राहिल्याने उद्याचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत, उलट आजचे सुख निघून जाईल. तर समजा हा पण कॉपी करू शकता. किंवा जीवनात कितीही वाईट प्रसंग येऊ द्या, चांगलं वागणं कधी सोडू नका, विजय हा नेहमी सत्याचाच होतो. तर समजा मला हा एक कॉपी केला. मी कॉपी केल्यानंतर मी आता पुन्हा जो इन्स्टा आय डी आहे जो मला इथे आहे, मी इथे आलो आणि इथं पेस्ट करून टाकला. पेस्ट केल्यानंतर जो काही आहे मी इथं अलाव करतो आणि इथे जे लिहिलेलं आहे ते लिहिलेलं सगळं तुम्हाला इथं दिसेल. मी इथे काय करतो की हा डिलीट करतो आणि इथून जो काही लिहिलेला आहे तो लिहिलेला आपण इथे करू शकतो. आणि ह्याला जरा सरळ करा म्हणजे कसं की व्यवस्थित ते असं दिसेल. ह्याला थोडंसं बारीक करा. ठीक आहे, किंवा मग तुम्ही असं तुम्हाला हे करावं लागेल. एवढं जरी केलात तरी तुम्हालाही समजेल. आणि हे थोडंसं इकडं जर केलात तर तुम्हाला अजून चांगलं दिसेल ते. आणि इन्स्टा आय डी इथं असं वरतीच दिसू द्या. ह्याला तुम्ही जरा असं जरी केलात आणि ह्याला जर मोठं केलात तरी चालेल. हां बस असं जरी केलात समजा, तर हे तुमचं एक कोट बनलं आणि एक तुमचा कसा प्रसंग बनला. हे एक इन्स्टा आय डी बनली. ह्याला तुम्ही शेअर करा, त्यानंतर डाउनलोड करा, त्यानंतर एक इन्स्टा आय डी तयार झाली. आता ही इन्स्टा आय डी तयार झाली, तुम्ही डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर तुम्ही एक अशी प्रकारची एक इन्स्टा आय डी तुम्ही तयार करू शकता. आता हे झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला मी दुसरं सांगतो की समजा जर तुम्हाला आता यूट्यूबचं कवर फोटो किंवा तुम्हाला इन्स्टा आय डीचंच कवर फोटो बनवायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा एकदा इथे जायचं आहे, क्रिएट न्यू डिझाईन करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट बनवू शकला. मी शिकवलं फेसबुकचं पोस्ट बनवू शकता सेमच जसं इंस्टाग्राम आय डीचं बनवला तसंच. आणि त्याच्यानंतर समजा जर तुम्हाला इंस्टाग्रामचं कवर फोटो बनवायचं असेल, जर रील्स वगैरे बनवतो त्याचे कवर फोटो बनवायचे असेल तर तुम्ही कवर फोटो बनवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. तर अशा पद्धतीनं तुम्ही हे
डिझाईन करू शकता। तर आणखी एक गोष्ट म्हणजे आता शेवटचा भाग सांगतो की जो शेवटचा भाग आहे तो म्हणजे एक कस्टम इमेज तुम्ही कसं बनवू शकता। एक कस्टम इमेज जर तुम्हाला बनवायचा असेल, बघा इंस्टाग्राम जो कॅनवावरती आहे ना, शिकण्यासाठी खूप काही आहे। जसं मी तुम्हाला शिकवत जाईल तसं तुम्ही शिकाल किंवा तुम्ही प्रॅक्टिस करा। तुम्हाला प्रॅक्टिस केल्याने नक्कीच तुम्ही इंस्टाग्रामवरती आहे ना पूर्णपणे तुमचा हा जो कॅनवा आहे त्या कॅनवावरती तुम्हाला पूर्णपणे सर्व इझिली समजून जाईल। त्यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही। एकदा जर का तुम्ही शिकलात ना प्रॉपर, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली समजून जातील। आता मी इथे कस्टम इमेज जर मला बनवायचं असेल, आता बघा माझी एखादी वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती मला एक कस्टम इमेज बनवायचं आहे। आता मी माझं एक वेबसाईट आहे, मी तुम्हाला दाखवतो आणि हे वेबसाईट कसं डिझाईन केलं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे। त्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो। तर बघा karogreens.com म्हणून एक वेबसाईट आहे माझं। ह्या वेबसाईटवरती तुम्ही पाहायला गेलात तर एक इमेज आपण कसं क्रिएट करू शकतो। एक इमेज आपल्याला क्रिएट करायचं आहे, एक इमेज आपल्याला क्रिएट केल्यानंतर आपल्याला कसं दिसतं। मी समजा आता इथं क्लिक केलं आणि किंवा माझं दुसरं एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवरती कसं दिसतो हा, त्यातले इमेजेस कसे असायला पाहिजे। आता तुम्ही एक सिम्पल असं एक ॲमेझॉनचं वेबसाईट ओपन केलात, समजा मी एक ॲमेझॉनचं वेबसाईट ओपन केलं, तर ॲमेझॉनचं वेबसाईट ओपन केल्यानंतर आता ॲमेझॉनचं वेबसाईट खूप लवकर लोड होतो। ॲमेझॉन इथं थोडंसं इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे हा थोडंसं लोड व्हायला प्रॉब्लेम्स घेतो आहे। पण कोणतेही जर एखादे वेबसाईट्स असतील, जसं की आता हा एक वेबसाईट ओपन झाला, तर या वेबसाईटमध्ये जर इमेजेस दिसत असतील, मित्रांनो थोडंसं इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे थोडासा हा व्हिडिओज जे आहे ते थोडंसं पार्टमध्ये बनवत आहे, पण ठीक आहे। आता मी तुम्हाला सांगत होतो की ॲमेझॉनच्या बाबतीत, तर ॲमेझॉनचं जो काही आहे, जसं की आता मी इथे आलो आणि ॲमेझॉनचं मी लोगो सर्च केला, कारण मला इथे कस्टम इमेजेस बनवायचे आहेत। तर इथं मी ॲमेझॉनची साईट जर ओपन केली, तर ॲमेझॉनची साईटवरती तुम्ही पाहू शकता की इथं हा जो इमेज आहे ना, हा तुमचा एक मेन इमेज आहे आणि त्याच्यानंतर खाली हे सर्व तुमचे असे दिसतात। जसं की आता EMI स्टार्टिंग्स आणि हे बाईक्सचे बघा किती व्यवस्थित असे इमेजेस त्यांनी ठेवलेले आहेत। खाली तुम्हाला अप टू 60% असं तुम्हाला ॲमेझॉनसारखं सुद्धा तुम्हाला वेबसाईट बनवता येतात आणि ते मी तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे की आपण बघा आता हा जे स्लाईड्स होतात ना, हे इमेजेस आहेत। मग हे इमेजेस आपल्याला कसे बनवायचे, ही जी साईज काय आहे हे तुम्हाला करता यायला पाहिजे। तर आता समजा मी हा एक इमेज ओपन केला ह्या मुलाचा आणि ह्या इमेजची साईज मला बघायची असेल, तर मी काय करेल की इथे एक दोन ऑप्शन्स आहेत बघा। इथे मी काय करेल की इथे साईडला गेलात तर तुम्ही इन्स्पेक्ट नावाचं ऑप्शन्स आहे, इन्स्पेक्ट नावाच्या ऑप्शन्सला तुम्ही क्लिक केलात तर तुम्ही या मुलाचे जे काही हे आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे आता ह्या कोडिंगचं नॉलेज असल्यामुळे तो आपल्याला कळत नाही, पण तुम्हाला एक दुसरा ऑप्शन सांगतो, जसं की तो किती पिक्सेलचा आहे तो तुम्हाला इथं क्लिक केलात। आता मी हे कॅन्सलच करतो कारण हे इन्स्पेक्ट आपल्याला नाही पाहिजे, पण ह्या साईडला जर तुम्ही इथं ओपन केलात तर तुम्ही सेव्ह ॲज इमेज करा। सेव्ह ॲज इमेज केल्यानंतर तुम्ही जिथं तुम्ही सेव्ह केलेलं आहात तिथं जाऊन तुम्ही ते इमेजची साईज तुम्ही चेक करू शकता। जसं की आता इथे मी इथे समजा हा इमेज मी डाउनलोडमध्ये सेव्ह करतो आणि डाउनलोडमध्ये सेव्ह केल्यानंतर मी इथे सेव्ह केलं तर 6:1 आता मी काय करतो की हा मी ओपन करतो आणि ओपन केल्यानंतर जो इमेज आहे तो इमेज मी ओपन केला आणि थोडंसं ओपन करायला वेळ घेतो आहे। इथे समजा तुम्ही गॅलरीमध्ये आलात, तुम्ही डाउनलोड सेक्शन्समध्ये आलात आणि इथे जर तुम्ही बघितलात तो इमेज हा मुलाचा, तर इथे तुम्हाला साईज दिसेल हा 10:21 म्हणजे 1021 to 1280 हा याची साईज आहे। तर मी काय करतो की समजा ह्याची साईज मला जर बघायची असेल तर पहिल्यांदा मी हा इमेज ओपन करतो आणि इमेज ओपन केल्यानंतर तुम्ही इथं साईडला तुम्ही राईट क्लिक करून पण तुम्ही पाहू शकता। मी याला जरा मोठं करतो आणि तुम्ही इथे रिसाईज इमेज इथं पण तुम्ही चेक करू शकता की इमेजची साईज किती आहे, इथून पण तुम्हाला कळेल। काही ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथं जे इमेजची साईज वगैरे कळेल आणि तुम्हाला काही एडिटिंग वगैरे करायचं असेल तुम्ही एडिटिंग पण करू शकता। म्हणजे कुठल्याही इमेजची साईज जर तुम्ही बघून तसं करत असाल तर स्टँडर्ड काय असतं की समजा जर तुम्ही एखादी वेबसाईट बनवत असाल तर पहिल्यांदा तुम्ही एक 2-3 असे इमेजेस बनवून ठेवा की ज्या इमेजेस, जसं तर तुम्ही एक ई-कॉमर्सची वेबसाईट बनवताय, तुम्ही एक स्वतःचं एक असं तुम्ही प्रोफेशनल वेबसाईट बनवताय। आता कोणतंही समजा एखादा लर्निंग म्हणजे शिकण्याचं जे काही आपण वेबसाईट बनवतो, जसं की आता एक मला म्हणायचं आहे की 10th स्टुडंट कोर्सेस असं मी जर टाकलं समजा, तर एखादं वेबसाईट आपल्याला चांगला भेटतो का आपण बघूया। जसं की आता मी इथे आलो, लोकेशन्स नॉट नाव, मी आता लोकेशन्स नाही काय करत, समजा मी इथं एक ओपन केलं तर बघा इथे आल्यानंतर इथे एक इमेजेस आहे, त्यानंतर इथं साईड बार आहे हा, त्यानंतर हे मी तुम्हाला सांगितलं की वेबसाईट डिझाईन हा कसं केलं जातं। तर याच्यावरती एक होम पेज आता डिझाईन नाही केलेलं गेलं, पण एक इथं पॉपअप येतात, हे पॉपअप कसे येतात वगैरे
ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता की लर्निंग वेबसाईट्स याले लर्निंग कोर्सेस वेबसाईट जर तुम्ही गेलात तर उडीमी बिझनेस ट्रेनिंग आहे समजा मी इथं ओपन केलं तर ओपन केल्यानंतर हा एक जो लँडिंग पेज ओपन होतो किंवा तुमचा जो काही पहिला पेज ओपन होतो त्या पहिला पेज कसा दिसतो आता बघा हे असं पेज दिसतो तर हा पेज आपल्याला डिझाईन करता येतं का किंवा हा पेज आपण आता डायरेक्ट हा गेट स्टार्टिंगचा हा पेज आहे हा डिझाईन तुमचा असा दिसतो पण समजा ओपन केल्यानंतर तुम्हाला हा तुमचा फूटर आहे हा तुमचा हेडर आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सुद्धा काही अशी एक प्रोफेशनल वेबसाईट जसं की ई कॉमर्सची वेबसाईट असेल आता मी समजा फ्लिपकार्ट ओपन केला तर फ्लिपकार्ट ओपन केल्यानंतर तिथे सुद्धा काही इमेजेस आपल्याला दिसतील जसं की आता इथं फ्लिपकार्ट ओपन केलं तर फ्लिपकार्ट हा ओपन केल्यानंतर आपल्याला इमेजेस काही दिसतात बघूया बघा हा एक इथे की इमेजेस आहे ह्याला जर स्लाईड केलं तर असा हा इमेज तुम्ही बनवू शकता फ्लिपकार्टचं जसं आहे बघा इथे स्टार्टिंगला त्यांनी वरती काही कॅटेगरी ठेवलेले आहेत हे कॅटेगरीज पण तुम्ही असं बनवू शकता आणि फ्लिपकार्टसारखं पण मी तुम्हाला वेबसाईट बनवायला शिकवणार त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला हे इमेज येणं गरजेचं आहे हे सगळे इमेजेस आहेत जे स्लाईड होत आहेत ते सर्व इमेजेस आहेत मग ह्याची साईज किती आहे तर हा 1400x500 किंवा 1400x400चा हा साईज असेल तर ह्याला तुम्ही पाहू शकता की हा इमेज तुम्ही पहिल्यांदा सेव्ह करू शकता आणि सेव्ह केला तर बघा आता हा पण एक इमेज आहे असा एक असे 3 सेक्शन्स आहेत ते 3 सेक्शन्स आपण बनवू शकतो मी अलाव करू शकतो हे फ्लिपकार्ट ट्रॅव्हल्सचं एक नवीन वेबसाईट त्यांनी ओपन केलं आहे हे वेबसाईट कशी बनवायची ही वेबसाईट पण मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे ही तुमचा फूटर काय असलं पाहिजे हेडर काय असलं पाहिजे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्ही शिकू शकता तर ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती जसं की मोबाईल सेक्शन्स आहेत बघा हे सगळे असं स्लायडिंग होतात त्यानंतर हा एक इमेज आहे असं इमेज आपल्याला बनवायचं तर हा कस्टम इमेज जी आहे त्याची साईज काय असली पाहिजे ह्याची साईज काय असेल समजा मला एक साईज बनवायचं आहे आता मी इथे कॅनवावरती पुन्हा एकदा येतो तुम्हाला जर सांगायचं असेल तर आणि इथे काय करतो बघा मी इथे कॅनवावरती येतो आणि इथे काय करतो की इथे मला एक साईज बनवायचा तर मी इथे पहिल्यांदा क्रिएट डिझाईनला जातो क्रिएट डिझाईन्सला गेल्यानंतर बघा इथे काय करतो की मी कस्टम साईज आहे कस्टम साईजवरती जाऊन मी पहिल्यांदा साईज घेतो ओके किंवा मी इथे बॅनर म्हणून सर्च करतो जसं की मला बॅनर्स हवा आहे ओके तर बॅनर्स कोणते हवे की वेबसाईट बॅनर मी इथं वेबसाईट बॅनर टाकलं तर बघा वेबसाईट बॅनर लँडस्केप पाहिजे का फुल स्केप पाहिजे हे त्यांनी विचारत आहेत तर मी इथे लँडस्केप पाहिजे मला तर त्याची 72 इंच बाय 36 इंच एवढी त्याची साईज असते असं बोलतात तर ते तुम्ही करू शकता वेबसाईटचं बॅनर वेबसाईटचं डिझाईन्स वेबसाईटचं हे सर्व तुम्ही पाहू शकता किंवा तुम्ही काय करा की आता हे वेबसाईटचं डिझाईन सोडून द्या मी क्रिएट डिझाईन्सला गेलो आणि इथं बघा मी इथे काय करतो की इथे क्रिएट डिझाईन्सला मी क्लिक करतो आणि इथून मी कस्टम साईज टाकतो तर कस्टम साईज टाकल्यानंतर मला समजा कस्टम साईज असं करायचं की आता मी एक 1280 बाय 720चा हाईट ठेवतो मी आणि एक थंबनेल टाईपच मी एक असं इमेज बनवतो पिक्सेल आता इमेज जी आहे ते पिक्सेलमध्ये मोजलं जातं आणि क्रिएट न्यू डिझाईन करतो क्रिएट न्यू डिझाईन केल्यानंतर मला ही साईज आता इथे थोडीशी विड्थ त्याची कमी आहे हाईट कमी आहे आणि लेंथ जास्त आहे तर इथे भरपूर सारे असे ऑप्शन्स आहेत जसं मी हा ऑप्शन्स घेतला हा इमेज स्लाईड होताना दिसला पाहिजे किंवा माझ्या वेबसाईटवरती टाकायला मी असे इमेजेस बनवू शकतो किंवा मग समजा मी हा एक इमेज घेतला तर तुम्ही रिप्लेस करू शकता का रिप्लेस करंट इमेजला करू शकता का ॲज अ न्यू इमेज म्हणजे पेज क्रिएट करणार आहेत का तर मी समजा मी रिप्लेस करतो तर हे असं दिसतं 5 स्टेसेस वगैरे वगैरे तर हे जे आहेत हे हेडिंग्सवाले तुम्हाला इमेजेससुद्धा इथं बनवता येतात इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे तर तुम्ही चेंजेस करू शकता इथे चेंजेस करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही एक वेबसाईटची बनवू शकता जसं आता मी इथे काय करतो की समजा सर्च करतो की लर्निंग ओके लर्निंगच्या रिलेटेड्स मी टाकलं तर आता तुम्ही समजा ऑनलाईन लर्निंग काय तर शिकवायचं असाल तर आता हे तर तुमचं इथे तुम्ही प्रो व्हर्जन आहे प्रो व्हर्जन तर तुम्ही घेऊ नाही शकत तर विदाऊट प्रो व्हर्जन्सवाले कुठले असतील तर समजा आता हा एक आहे मी तर हा घेतला तर फेल्युअर्स ऑफ द कम्युनिकेशन्स हा एक तुमचा इमेज आहे तो तुम्ही बनवायचा असेल इथं तुम्हाला काही लिहायचं असेल तर तुम्ही तसं लिहू शकता हा कस्टम आहे तर कस्टम साईजनी पण तुम्ही इमेजेस बनवू शकता क्रिएट
करायचं नवीन डिझाईन्स आणि समजा तुमचा एखादा प्रोडक्ट असेल तर तो प्रोडक्ट तुम्ही इथं टाकलात, त्यानंतर त्या प्रोडक्टची माहिती तुम्हाला इथं लिहायची असेल तर तुम्ही माहिती लिहू शकता. किंवा तुम्ही आता मी एक फ्लिपकार्टचंच दाखवतो. फ्लिपकार्टचा हा बघा, एक सेल इज लाईव्ह, हाच एक आहे सेल्स इज लाईव्ह, आणि बिग डेज बिग बॅगॅज चार्ट, त्यानंतर हे असं लिहिलं आहे. हे बनवलेलं जी इमेज आहे ना, ते इमेज तुम्ही क्रिएट करू शकता. ओके, किंवा मग हा एक इमेज क्रिएट करू शकता. असा जो इमेज जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल, सेम टू सेम जर तुम्हाला असा इमेज क्रिएट करायचा असेल तर तो कसा असेल, त्याला क्लिक केल्यानंतर हे जातं, हे सेल इज लाईव्ह बिग इज रील, आणि हे इथं तुम्हाला काहीतरी असं टाकायचं. तर तुम्हाला काय करावं लागेल, काही इलिमेंट्स टाकावं लागेल, काही तुम्हाला इमेजेस बनवावे लागेल. जसं की आता कॅनवावरती मी इथं आलो आणि इथं मी समजा हे डिलीट केलं, हे डिलीट केलं, आणि इथे मी डिलीट केलं, आणि इथे मला समजा इमेजेस टाकायचे आहेत. मला समजा शॉपिंगचे इमेजेस टाकायचे आहेत. मी शॉप केलेलं काही इमेजेस आहेत ते मला टाकायचे असतील. मी पहिल्यांदा इथे सर्व डिलीट करतो. तर मला तुम्हाला एलिमेंट्समध्ये जावं लागेल आणि इथे शॉपिंग इमेजेस दाखवावं लागेल. तर शॉपिंग जर तुम्ही टाकला तर शॉपिंगसाठी समजा मी इथं आता ऑनलाईन स्टोअर्ससाठी जर मी इथं काही असं टाकलं, त्यानंतर इथं क्लायंट लोगो जर टाकायचं असेल तर मी इथं क्लायंट लोगो सर्च करेन, क्लायंट लोगो, बस. तर क्लायंट लोगोचं जे काय आहे ते मी इथं बघू शकतो, आणि इथे मला इथं ठेवायचं आहे. तर ते मी क्लायंट लोगो, ग्राफिक्स, किंवा मी आयकॉन्स, युजर आयकॉन्स, हे युजर आयकॉन्स तुम्ही असं वापरू शकता. जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता. हे सगळे तुमचे पेड आहेत त्यामुळे तुम्हाला हे असे दिसत आहेत. किंवा मग तुम्हाला फोटो असतील तर फोटो तुम्ही घेऊ शकता. आता समजा मला हा फोटो प्रो व्हर्जन्स आहेत. हे फोटो प्रो व्हर्जन्स आपल्याला नको आहेत, तर आपल्याला साधेवाले पाहिजे, तर साधेवाले तुम्हाला भेटला तर तुम्ही साधेवाले इथून उचलू शकता. तर ते आता युजर आयकॉनचं सोडून द्या. मी लोगो इथं सर्च करतो, लोगो लँडस्केप लोगो असं मी सर्च करतो. लोगो क्लायंट हॉरिझॉन्टल असं काही टाईप करा तुम्ही, तर तुम्हाला इथे असे काही लोगोज दिसतील की ज्या लोगोला तुम्हाला इथे उचलायचं आहे. समजा हा एक इमेज आहे. आता माझ्याकडे दुसरं काही ऑप्शन्स नाही आहे, तर बघा इथं तो रिप्लेस झाला. मला तसं नाही पाहिजे, पण हा लोगो मला इथे खाली नाही ठेवायचा, इथं ठेवायचा आहे. आणि इथून मी काय करतो की ह्या ठिकाणी इथं मला असा ठेवायचा आहे. हा एक ऑनलाईन स्टोअर, आणि जर तुम्हाला इथं काही लिहायचं असेल तर समजा तुम्ही इथं आता टेक्स्टवरती गेलात आणि इथं तुम्हाला हेडिंग लिहायचं असेल, ऑनलाईन स्टोअर वगैरे, तुम्हाला इथं टेक्स्ट लिहायचं असेल ते लिहू शकता. तुम्हाला एखादा बटन्स वगैरे ठेवायचं असेल तर तुम्ही ते बटन्स वगैरे तुम्ही इथं ठेवू शकता. इथे मी एक इमेज असंच मी तुम्हाला दाखवण्यासाठी केलेलं आहे. पण समजा जर तुम्हाला बटन्स ठेवायचं असेल तर तुम्ही इथे बटन ठेवू शकता. बटन्स, ठीक आहे. बटन म्हणजे आपल्याला शॉप नाव असं ठेवायचं असेल तर तुम्ही इथं शॉप नाव असं ठेवू शकता. ठीक आहे, शॉप नाव तुम्ही सर्च करू शकता, तर तुम्हाला इथे शॉप नाव वगैरे तुम्हाला हे इथे इमेजेस दिसतील तुम्हाला. जसं की इथं शॉप नाव मी आहे, सर्च करता. इलेमेंट्सवरती जावा, शॉप नाव असं टाका, शॉप नाव असं टाका. तर इथे तुम्हाला शॉप नावचे असे इमेजेस दिसतील. बाय नाव आहे, सेल आहे. तर तुम्ही काय करू शकता की समजा आता हा शॉप नावचा इमेज आहे किंवा ऑर्डर नाव आहे. समजा तुम्हाला तर हेच आणून इथं ठेवायचं आहे तर तुम्ही इथं ठेवू शकता असे शॉप नाव वगैरे असे इमेजेस ठेवू शकता. तुम्ही असे एक इमेजेस क्रिएट करू शकता. इथं तुम्हाला हेडिंग काय द्यायचं तर तुम्ही हेडिंग देऊ शकता, तुमचं जे काही प्रोडक्ट्स असतील त्या प्रोडक्ट्सच्या. आणि हे जे इमेजेस आहेत ते तुमचे यूज होणार आहे तुमच्या वेबसाईटवरती. मी पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा इमेज पण कशी क्रिएट करायची एखाद्या वेबसाईटसाठी ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी तुम्हाला इथे माझं एक इमेज आहे, ते इमेज पण मी इथं क्रिएट करून दाखवतो. समजा मी आता इथे टाकलं, माझं एक इमेज आहे. कोणता इमेज आहे, मी इथे आलो तर इथे माझं ऑलरेडी मी अपलोड करू शकता तुमचे जे काही फोटोज असतील वगैरे. तर माझ्याकडे आता ही इमेजेस आहेत. त्या इमेजमध्ये मी काय करू शकतो, हे इमेज मी उचलू शकतो आणि इथे मी आणून ठेवू शकतो. ह्याला पहिल्यांदा तुम्हाला रिमूव्ह बीजी करावं लागेल, आणि रिमूव्ह बीजी करूनच तुम्हाला पहिल्यांदा इथं आणून ठेवावं लागेल. तर काय करायचं आहे की समजा मला हा एक इमेज आहे, मला ह्या इमेजचं मला रिमूव्ह बीजी करायचं आणि मला इथं आणून ठेवायचं आहे. हा एक इमेज मला इथे असं ठेवलं मी. रिमूव्ह बीजी करून तुम्ही ठेवू शकता. रिमूव्ह बीजी केलेलं इमेज चांगले दिसतात बस. आणि हे इमेज मी आता समजा इथं ठेवलं, ओके. आणि त्याच्यानंतर किंवा मी इथं ठेवलं आणि ह्याला फ्लिप करतो मी. इथं फ्लिप नावाचं ऑप्शन्स आहे, हॉरिझॉन्टल फ्लिप करतो म्हणजे हे इकडं असं दिसतं, ओके. हे असं दिसतं. हा एक ओरिजिनल इमेज आहे की मी इथे असं ठेवला. इथे तुम्ही मग
तुमचे लोगो वगैरे टाकू शकता, किंवा मी माझ्याकडे एक असं रिमूव्ह बीजी केलेला पण एक इमेज आहे. जसं की आता हा बघा, हा एक इमेज आहे तो रिमूव्ह बीजी केलेला आहे. मी ह्याला डिलीट करतो आणि हा इमेज इथे असं ठेवतो. इथे ठेवून तुम्ही समजा जर तुम्हाला इलेमेंट्सवरती जायचं आणि तुम्हाला काही इथे ग्राफिक्स वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही इथे ग्राफिक्स वगैरे टाकू शकता. तर शॉप नाव, इथं तुम्ही समजा शॉप नावचं इथे एक बटन ठेवलं. आता हा तर तुमचा पेड व्हर्जन आहे, ते तुम्ही करू शकत नाही आहे. तर इथे तुम्ही आता हा आहे बघा, हा यूज करू शकता. आता मी म्हटलं की 25% डिस्काउंट पाहिजे मला, तर 25% डिस्काउंट हे सर्व शिकून घ्या, कारण हे खूप महत्त्वाचे आहे. हे जर तुम्हाला करता आले तर तुम्हाला बाकीचं काही एवढं अवघड होणार नाही आहे. 25% ऑफ, तर हे मी टाकलं तर इथं बघा 25% ऑफवाले तुम्हाला इथे भरपूर सारे इमेजेस भेटतील, ते तुम्ही इथून उचलू शकता. तर हे सगळे प्रो व्हर्जन्स आहेत. हे प्रो व्हर्जन्स असलेले जरा थोडंसं इश्यू होतं प्रो व्हर्जन्स असलेले, पण प्रो व्हर्जन्स नसलेले पण तुम्ही इथून पाहू शकता. जिथं हा वाला एक तुम्हाला दिसला, हा तुम्ही घेऊ शकता 30% ऑफवाला, ठीक आहे. नाही तर तुम्ही खाली जावा, अजून तुम्हाला भेटतील जे तुम्हाला 25% ऑफ असलेले. तुम्हाला असे अनेक इमेजेस भेटतील की जिथून तुम्ही जे तुम्हाला आवडतात ते तुम्ही उचलू शकता. हे बघा 25% ऑफ, 25% ऑफ. इथे सगळे तुमचे हे प्रो व्हर्जन्स आहेत. तुम्ही ठीक आहे. 30% ऑफवाला मला इथं भेटलं तर मी 30% ऑफवाला इथे तुम्ही घेऊ शकता. शॉप नाव, आणि त्याच्यानंतर तुमचं आता ह्याचं काही नाव असेल, समजा ह्या सनविक शेडर्स म्हणून आता माझं एक कस्टम हे आहे, मशीन आहे, त्या मशीनचं माझं सनविक इथं मी ठेवतो समजा हे. त्याच्यानंतर मी काही ग्राफिक्स वगैरे टाकायचं असेल तर मी इथं ग्राफिक्समध्ये जाऊ शकतो, आणि ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर मी इथे इलेमेंट्स आहे, त्या इलेमेंट्समध्ये तुम्हाला फ्रेम म्हणे आहे. फ्रेम पाहिजे असेल तर तुम्ही फ्रेम टाकू शकता, फ्रेम लाईन्स, किंवा ग्राफिक्समध्ये जातो मी. आणि ग्राफिक्समध्ये गेल्यानंतर किंवा फोटोजमध्ये गेला तर समजा तुम्ही आता हा प्रो व्हर्जनचा आहे, तुम्ही हे असं ठेवायचं असेल तर तुम्हाला हे प्रो साठी तुम्हाला पैसे पे करावे लागतात. तर तुम्हाला जे काही फ्री असतील ते फ्री वापरायचे असतील तर तुम्ही पाहू शकता. तर हा बघा, हा फ्री आहे, हा वापरू शकता. हा तुम्ही काय करा, इथे असं ठेवू शकता. मग हा जो आहे तुम्हाला हा बॅकग्राऊंड तुम्हाला लेअरवरती जाऊन तुम्ही सेंड टू बॅकवर्ड करू शकता, सेंड टू बॅक करू शकता. लेअरला जायचं, सेंड टू बॅक थोडं केला तर तुम्हाला हा वरती येतो. पण हा जो आहे तो इमेज तुम्हाला जर काढायचा असेल तर तुम्ही तो डिलीट पण करू शकता. पण इथे तुम्हाला आणखी इथे काही इमेजेस आहेत, समजा हा घ्यायचा आहे तर तुम्ही हे घेऊ शकता. ग्राफिक्सचे काही काही गोष्टी आहेत ते तुम्ही इथून घेऊ शकता. जे फ्रीवाले आहेत, जसं की हा फ्रीवाला आहे, तर मला समजा हा घ्यायचा आहे आणि इथं मला तो कुठेतरी ठेवायचा असं, आणि याचं मला समजा इथून मी असं ठेवलं, आणि याचं जरा ओपॅसिटी वगैरे कमी करायचं तर तुम्ही इथून करू शकतो, ट्रान्सपरन्सी वगैरे अशी कमी, म्हणजे तो थोडासा दिसायला थोडासा तो चांगला दिसतो बस. आणि त्याच्यानंतर हा जो आहे बॅकग्राऊंडसह तुम्हाला लेअरला टाकून तुम्ही सेंड टू बॅकवर्ड करू शकता, सेंड टू बॅक करू शकता, म्हणजे तो मागे दिसेल आणि हा फ्रंटला दिसेल. हा शॉप नाव करू शकता तुम्ही. आता याचं नाव द्यायचं असेल तर तुम्ही टेक्स्टवरती जाऊ शकता, आणि इथून तुम्ही इथे असे हेडिंग वगैरे देऊ शकता, जे काही हेडिंग्स वगैरे तुम्हाला इथे द्यायचं असेल तसं, ठीक आहे. तर हे हेडिंग वगैरे देऊ शकता, आणि असे इमेजेस बनवू शकता, शेअर करू शकता. शेअर केल्यानंतर तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या एक वेबसाईट डिझाईन करण्यासाठी म्हणा, किंवा तुम्ही यूट्यूबचं थंबनेल, यूट्यूबवरती तुम्हाला करिअर करण्यासाठी चांगले चांगले थंबनेल्स बनवण्यासाठी म्हणा, किंवा तुम्ही एखादा लोगो क्रिएट करून त्यावरती करिअर करण्यासाठी म्हणा, ह्या इमेज क्रिएट करून आपण कुणाला ब्रोशर्स बनवून देऊ शकतो, आणि त्याद्वारे आपण घरी बसून पैसे कमाई करू शकतो. एक इमेज बनवण्याची स्किल तुमच्यामध्ये आली तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल. कॅनव्हाचं वेळोवेळी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी साध्य होत नाहीत, आणि नक्कीच सांगतो की तुम्हाला ह्या कॅनव्हावरती खूप आवड निर्माण होईल ज्यावेळेस तुम्ही हे करायला लागाल. आणि त्यानंतर तुम्ही प्रीमियम व्हर्जन्स पण, तुम्ही प्रो व्हर्जन पण तुम्ही याचं घ्याल, आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचे इमेजेस वगैरे बनवाल, आणि एका इमेजला तुम्ही 100-200 रुपये चार्ज पण करू शकता. एखादा चांगला इमेज कोणी कस्टमरला जर तुम्ही भारतात दिलात तरी. आणि त्याच्यानंतर समजा जर तुम्हाला बाहेरच्या देशातून जर पैसे कमवायचे असतील तरी तुम्ही तिथून सुद्धा पैसे कमाई करू शकता. तिथे तर तुम्ही फ्रीलान्सरला रजिस्टर करू शकता. तर फ्रीलान्सरला रजिस्टर करून आपण तिथून पैसे कसे कमाई करू शकतो, लोगो डिझाईन्स करून किंवा आपलं इमेज एडिटिंग करून वगैरे, ते मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणारच आहे. पण आता पुढचा एक व्हिडिओ माझा असा असणार आहे की ज्याच्याद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की एक
प्रोफेशनल असं आपण एक वेबसाईट डिझाईन्स एलिमिनेटर प्रोच्या सहाय्याने पेज बिल्डरच्या सहाय्याने आपण कसं डिझाईन करणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा, कारण आजचा हे भाग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून प्लीज कळवा. आणि असंच कॉन्टॅक्टमध्ये राहा. मी तुमच्याशी नक्कीच तुम्हाला जे फायद्याचं आहे ते फायद्याचं मी तुम्हाला ते करून देतच राहील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करता आलं तर नक्कीच शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत आणि अशाच एका व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंस्टाग्राम्स किंवा यूट्यूबवरती आपण करिअर कसं करू शकतो, त्याचबरोबर फ्रीलान्सिंगमध्ये कसं करिअर करू शकतो आणि त्याचबरोबर आपण एक वेबसाईट डिझाईन्स करून आपण पैसे कसे कमाई करू शकतो. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.